बौद्ध धर्म बांधवांना विनंती आहे की सर्वांनी शिस्तीमध्ये रॅलीमध्ये चालायचं आहे. 2-2ची रॅली असेल. सर्वप्रथम लेझिमवाल्या मुली असतील, त्यानंतर एसएलपीचं पथक असेल आणि त्यानंतर सर्व बौद्ध उपासिका आणि त्यांच्या मागे बौद्ध उपासक असतील. सर्वांना विनंती आहे कृपया प्रल्हादजी लाडे सर, समता सैनिक दलाचे प्रमुख, आपणास विनंती आहे की आपण रॅलीला सुरुवात करावी. दोन कदम मागे मुरमाडी गावामध्ये बंद झाली. मुरमाडी गावामध्ये निघालेली आहे. सर्व कृपया रॅलीसाठी बंद करावे आणि आपणही या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. तुमच्या बाजूला तमाम लोकांच्या सुधारणांना विनंती आहे. इंडिया यांच्या मार्गदर्शन पंचसन बौद्ध समाज मुरमाडी द्वारा आयोजित जन्मदीक्षा समारोह समारोहाचे समारंभाने आयुष्यमान केले. त्याचप्रमाणे मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय आणि शिक्षक यांच्या पहिला महिन्याला स्टाफलर पाहिजे होता. मदत कराल का? स्टाफलर आले पाहिजे. करू आपण आता बघू शकता तुम्ही शूटिंग घेताना या वाटल्या इंटरव्ह्यू याची इंटरव्ह्यू घेऊन टाका. आहे ना कॅमेरा आम्हाला आता याचा होऊन जाऊ द्या. उपस्थित त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले आमंत्रित निमंत्रित समस्त बौद्ध उपासक तथा उपासिका, त्याचप्रमाणे मुरमाडी येथील बौद्ध उपासक बौद्ध उपासिका, आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळी, आपणास विनंती आहे की मुरमाडी येथील बौद्ध विहारामध्ये कार्यक्रमस्थळी आपण विराजमान व्हावं. अवघ्या काही क्षणामध्ये रॅलीला सुरुवात होत आहे. घरी बसून असलेल्या समस्त तमाम बौद्ध उपासक तथा उपासिकांना विनंती आहे समता सैनिक दलातील सर्व सैनिकांना सूचना आहे, जे अजूनपर्यंत उपस्थित झालेले आहेत त्यांनी सैनिक दलाच्या नेतृत्वात बौद्ध विहार मुरमाडी या ठिकाणाहून रॅलीचं प्रस्थापन होत आहे. या काळामध्ये घरी असलेल्या तमाम बौद्ध उपासक उपासिका, आमंत्रित निमंत्रित समस्त पाहुणे मंडळी, आपणास विनंती आहे की कृपया आपण बुद्ध विहार मुरमाडी या ठिकाणी यावं. या पिरियडमध्ये
जे धर्मगुरू आहेत आपल्या सर्वांचे जागतिक धर्मगुरू महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या विचारांना मी नतमस्तक होते. या भूतलावर बुद्धांच्या नंतर जी क्रांती घडवून आणली ते बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी नतमस्तक होते. तसेच देशातील मूलनिवासी लोकांना ज्या ज्या महापुरुषांनी राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आपला संपूर्ण वेळ पणाला लावला, आपलं आयुष्य पणाला लावलं. त्यांना सहकार्य करणारे सुद्धा त्या काळामध्ये पण भरपूर होते. हे सर्व ज्या ज्या व्यक्तींमध्ये मानवतावादी विचारसरणी आहे त्या सर्व मानवतावादी विचारसरणी लोकांच्या विचारांपुढे मी नतमस्तक होते. आजच्या काही अंगी येण्यासाठी आपल्याला बुद्ध धम्माकडे वळणं आवश्यक वाटतं. आता बुद्ध धम्म का, बुद्ध धम्म का घ्यावा लागतो, कशासाठी घ्यावा लागतो असेही अनेकांचे प्रश्न होते. आम्ही बुद्ध झाल्यानंतर आमचा विचार परिवर्तन, आपल्या विचारांमध्ये परिवर्तन होतं. एक मिनिट, आमच्या विचारांमध्ये परिवर्तन कसं होतं बुद्ध झाल्यानंतर? बौद्ध ही जागतिक ओळख आहे. बौद्ध ही जागतिक ओळख आहे. बुद्धांना जगामध्ये ओळखलं जातं. बुद्धांना जगामध्ये ओळखलं जातं. काय म्हणून ओळखलं जातं? जागतिक शांततेचा दूत म्हणून ओळखलं जातं. जगामध्ये क्रांती करणारा एक महाकारुणिक म्हणून ओळखलं जातं. आणि त्या बुद्धांचे आम्ही वारसदार व्हावं, त्या बुद्धांचेच वारसदार व्हावं, स्वाभिमानानेच जगावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्मदीक्षा घेतली तेव्हा त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रभाव होता त्या प्रभावामुळे भरपूर जे बाबासाहेबांना मानणारे लोक होते ते बहुतांशी प्रमाणे आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्ही बौद्ध आहोत असं म्हणून त्यांनी आपल्या सर्टिफिकेटवर सुद्धा बौद्ध लिहिणं सुरू केलं होतं. परंतु काही भ्रम पसरवणाऱ्या लोकांनी मग त्यांच्या मनामध्ये असं एक बीज पेरलं की तुम्ही जर बुद्धिस्ट बनले तर तुम्हाला कोणत्याही सोयी सवलती मिळणार नाही, तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. इथे तसे प्रश्न होते सर, इथे बऱ्याच जणांचे ते प्रश्न होते की आरक्षण, आता सर तर त्याच्यावर बोलतीलच, पण मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर तुम्ही बाबासाहेबांना मानू नका. तुम्हाला जर धम्माचं आचरण करावंसं वाटत असेल तर करा, मनापासून करा. मग आपण दोन दगडावर जेव्हा पाय ठेवतो तेव्हा एखादा जर दगड घसरला तर आपण पडतो आणि आपली फजिती होत असते. बाबासाहेबांनी कोणता तरी असा विचार केला असेल आमच्यासाठी कोणता तरी, तुमच्या आमच्यासाठी म्हणजे फक्त एससी लोकांसाठी किंवा महारांसाठीच का नाही, इथल्या तमाम लोकांसाठी जे मूलनिवासी आहेत, ब्राह्मण असेल, पशु असेल, निसर्ग असेल, या सर्वांसाठी बाबासाहेबांनी विचार केला, सारासार विचार केला. आपण तर तेवढ्यापर्यंत जाऊ शकत नाही. आपण स्वतःचा सुद्धा विचार करू शकत नाही. आपण स्वतःचा सुद्धा विचार करू शकत नाही की आम्हाला स्वाभिमानाने जगायचं आहे, आम्हाला गुलामीमध्ये जगायचं नाही आहे. मग हे स्वाभिमान आणि गुलामी याच्यातलं जर अंतर आपल्याला ओळखता येत नसेल तर आपल्याला धम्म ओळखता येणार नाही. आम्हाला महाकारुणिक अरहत तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना मी त्रिवार वंदन करतो. त्यांच्या कृतीला त्रिवार वंदन करतो. त्या सर्व विभूतींना मी त्रिवार वंदन करतो ज्यांनी आपलं मानवी देह झिजून मनुष्य मात्राच्या कल्याणाकरता आयुष्य झिजले आणि झटले. सम्यक संबुद्ध भगवान सम्यक संबुद्धाचा सद्धर्म जसं आख्यात सुस्पष्टपणे समजून सांगितलं गेलेलं आहे. कुणीही
प्रत्यक्ष धारण करू शकतो असा धर्म आणि भगवान सर्व समाजाचा सद्गुण संघ या तिन्ही रत्नांना मी त्रिवार वंदन करतो. आणि आज दिनांक 8 पंचशील बौद्ध समाज मुरवाडी या ग्रामस्थांनी आयोजित केलेली ही धम्मदीक्षा समारंभाची जी ओवी आहे, ज्याला आपण कार्यक्रम म्हणतो, एक रूपरेखा आहे. या कार्यक्रमाला परिश्रम घेणाऱ्या इतर सर्व मंडळींचं मी अभिनंदन करतो. आणि त्याहीपेक्षा जास्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण सर्व धर्मदीक्षित होणार आहोत. तर या ठिकाणी सर्व मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक वृंद, माननीय सुनील खोब्रागडे सर, आयुष्यमान विजयजी बनसोड सर आणि इतर मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी, माता भगिनी, उपासक उपासिका आणि जे माझे आवाज त्या ठिकाणी ऐकत आहेत त्या सर्व इतर बहुजन बांधवांना देखील मी हार्दिक मंगल कामना देतो की आज आपण या गावामध्ये धम्मदीक्षा समारंभ आपण सर्व ग्रहण करणार आहोत. तर आपण हे नंतर ग्रहण करणार आहोत. पहिले धम्मदीक्षा समारंभ बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती आपला हा जो अफाट जो समाज आहे, हा जो अफाट समाज आहे, हा संपूर्ण दैववादाकडे वळलेला आहे. आणि दैववादाकडे इच्छा अपेक्षा करताना देखील त्यांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. माता रमाई स्वतः तर आपण सर्वांनी धम्मदीक्षा प्रारंभ करत असताना मी मनसूर सरांना विचारलं की तुम्हा सर्वांना कृतज्ञ होतो. तर 22 कृतीबद्दल आपल्या सर्वांना मान्यवर माहिती देतील. तर आपण सर्वांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून आपण धम्मदीक्षा कार्यक्रमाला प्रारंभ करूया. ज्यांच्या डोक्यावरती टोपी आहे, पदर आहे, त्यांनी आपली टोपी काढायची. चपला असतील त्यांच्या बाजूला सारायच्या. आणि या क्षणी आपलं मन आणि मनाची दशा करून आपण दीक्षा समारंभाला प्रारंभ सर्वांनी अंजलीबद्ध हाजराचे आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि नमो बुद्धाय. स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि नमो धम्माय. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि. भक्तीला अनुभव कमी आहे, अशिक्षित आहे, तिसरा वर्ग पास नापास, त्याची प्रतिक्रिया बसत नाही. पण जेव्हा असेल मी माने इरबारी क्षमा कुणाला मागायला पाहिजे? ज्या व्यक्तीबद्दल आपण अपराध केला, तो भाऊ भाऊ असेल, बहीण बहीण असेल, नातलग नातलग असेल, गावकरी गावकरी असेल, इतर जाती धर्माचा कोणी असेल, मी त्या बंधूला, भगिनीला, मुलाला, मुलीला, मैत्रिणीला क्षमा मागतो. कारण माझ्यामुळे त्यांचे हानी नाही. क्षमा असतात बुद्धाच्या पाठीमोक्ष ज्याला आपण म्हणतो. तर क्षमा मागणं आहे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा. कायमाच्या मनाने जर माझ्याकडनं काही चुका झाल्या असेल, कुठल्या प्राण्याला इजा झाली असेल, कुणाचं मानस दुःख लागलं असेल, तर मी या ठिकाणी क्षमा आणि पंचशिलाची याचना करतो. मग भरतीने म्हणतात की जेव्हा आम्ही त्यावर येतं मला ठीक आहे, तुम्हाला पंचशील बालपणा म्हणतात, काही मगाशी म्हटलं सकाळ दुपार संध्याकाळ तरी पंचशील म्हणतो आणि मोठे मोठे कार्यक्रम करतो. मग म्हटलं की तुम्ही एवढं जण असं अभ्यास आपण आहोत. मग म्हटलं मी म्हणतो माझ्या मागे म्हणा, मागे मागे म्हणा. जेव्हा आम्ही जसं मी म्हणतो माझ्या मागे म्हणा, तुम्ही म्हणायला पाहिजे हा म्हणते, तर तुम्ही काय म्हणताय जेव्हा आम्ही तर येतं, जसं मी म्हणतो तसं तुम्ही माझ्या मागे म्हणा. आता भक्तीचे तुमच्या मागे म्हणावं, तुम्ही तुमच्या मागे मी म्हणावं, हा नंतरचा प्रश्न, तो प्रशिक्षणाचा प्रश्न आहे. प्रशिक्षित नसला तर जेव्हा अडचण निर्माण होते, तर तुम्ही आता याच्या पुढे कधी
अशा प्रकारचं अप्रशिक्षित मितांगवदेथ म्हणा हा मंत्र. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तीन म्हणा. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. मी अधिक बोलणार नाही. आपण ज्या कार्यक्रमासाठी आला तो कार्यक्रम थोडासा गंभीरपणे घ्यावा. त्या कार्याचं चिंतन व्हावं, मनन व्हावं, यासाठी आपण गंभीरपणे हा कार्यक्रम ऐकावा असं मला वाटते. आणि म्हणून या साईडला जी मंडळी बसली आहे, मी फक्त ही विनंती करायसाठी इथे उभा आहे की आपण जर अर्धा एक तास शांतपणे जर बसला तर या कार्यक्रमाच्या मागचा आयोजनाचा जो हेतू आहे तो हेतू सफल होईल. आणि म्हणून मी मार्गदर्शन वगैरे न करता माझा जो काही वेळ आहे तो वेळ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक माननीय विजय बनसोडकर यांना देतो आणि सविस्तर मार्गदर्शन त्यांनी करावं मी त्यांना विनंती करतो. या बाजूला जी मंडळी बोलत आहे कृपया प्लीज इकडे मॅडम अजिबात माझी अशी विनंती आहे की कृपया अजिबात एक शब्द बोलू नका. जर कार्यक्रमाचं गांभीर्य लक्षात घ्यायचं असेल तर कृपया समोर या, आपण ऐकासाठी आलो प्लीज. सर आता आपण अध्यक्षीय भाषण माननीय आजच्या समारंभाचे अध्यक्ष विजय बनसोड सर अशी वैभव संपन्न राजवाड्याचाच नव्हे तर सुंदर पत्नी यशोधरा आणि राहुल नावाच्या बाळाचा वयाच्या 29व्या वर्षी त्याग करून ज्यांनी मानवाच्या कल्याणाचा धर्म सोडण्याचा धर्म निर्माण करण्यासाठी आपलं राजसंपन्न वैभव सोडून ज्यांनी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी वयाच्या 29व्या वर्षी दुरत्याग केला आणि त्यांनी मानवासाठी कल्याण साधणारा बुद्धाचा धम्म निर्माण केला ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांना माझे प्रथम मंडळ. हजारो वर्षापासून अज्ञानाच्या अंधारात गावकुसाबाहेर चाचपडत पडलेल्या आणि पशुतुल्य जीवन जगणाऱ्या माणसांना मानवी मूल्यांचा प्रकाश देऊन सन्मानाचं जीवन जगायला लावणारा जागतिक कीर्तीचा महान तत्ववेत्ता भारताचे संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनाही मी वंदन करतो. पुढे बोलण्याची अधिक सूचना करतो. ज्यांना ज्यांना माझा आवाज जाते जे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांनी दुरून न ऐकता इकडे तिकडे चर्चा न करता माझ्या समोर येऊन बसावं आणि त्यानंतर धम्मदीक्षा प्रमाणपत्र वाटप होणार आहे. ज्यांनी धम्मदीक्षेसाठी नाव घेतलं ते सुद्धा मला इथं हजर असतील, त्यांना मी प्रमाणपत्र देईन. नाहीतर तुम्हाला प्रमाणपत्रासाठी मी पडताळा बोलवेन की तुम्ही सूचना लक्षात घ्या ज्यांना ज्यांना आवाज जाते. मला मी माझं ब्रेक देईन. पुढे बुडते हे जन न देखवे डोळा संत तुकारामांनी सांगितलं. बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कडवडा येत असे. या उक्तीप्रमाणे या देशातील तमाम तथागत बुद्धापासून संत तुकाराम, शिवाजी महाराज, संत कबीर, महात्मा फुले, शाहू महाराज, दादासाहेब गायकवाड म्हणजे सयाजीराव गायकवाड आणि सावित्री, फातिमा, जिजाबाई, अहिल्याबाई, रमाई, भीमाई या सर्वांनी
या देशातील दलित पीडित मागास आणि बहुजनांच्या उत्थानासाठी आपले आयुष्य समर्पित केले त्या सर्व थोर पुरुषांनाही मी अभिवादन करतो. मित्रांनो, बौद्ध समाज मुरमाडीच्या वतीने दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनात हा धम्म दीक्षेचा सोहळा 14 ऑक्टोबर 1956 नंतर पहिल्यांदा इथे होत आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा तुमच्या आमच्या पूर्वजांना नागपूरच्या नागभूमीत स्वतःची पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर सहित भंते चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतली आणि लोकांना दीक्षा दिली. बुद्धं शरणं गच्छामीचा नारा निनादला. त्या देशात होत्याचे नव्हते झाले. त्याच्यात दिलेल्या प्रतिज्ञेत 21व्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी सांगितलं की आज माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. 21व्या प्रतिज्ञेमध्ये त्यांनी असं लोकांकडून वचन घेतलं की आज माझा नवा जन्म होत आहे असं मी समजतो, असं मी मानतो. मायबापाच्या उदरातून नैसर्गिकरित्या मी केव्हा तरी जन्म घेतलाच होता, पण माणूस असूनही माणुसकीची जेव्हा आम्हाला कोणी सवलत देत नव्हती अशा परिस्थितीत बाबासाहेब जगले, वाढले, अनुभवले, विद्वान झाले आणि त्यांना वाटलं की मी इतका शिकल्या सवरल्या माणसांचा अपमान या देशात होते तर माझ्या समाजाचे गाव कुसाबाहेर अज्ञानाच्या अंधारात पशुसारखे जीवन जगणाऱ्या माणसांनी ज्या धर्मात राहून त्या धर्माची माणसं यांना माणुसकीची शिकवण कशी देऊ शकतील त्याचा विचार केला आणि 13 ऑक्टोबर 1935ला घेतलेली प्रतिज्ञा 14 ऑक्टोबर 1956ला पूर्ण केली आणि लोकांकडून बघून घेतला की आज माझा नवा जन्म होत आहे असं मी मानतो. मगाशी भंतेजींनी पण तुम्हाला सांगितलं लोकांच्या घरी जन्म होते, त्याच्यात मुलगा किंवा मुलगी जन्माला येते, धर्म जन्माला येत नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की धर्म हा माणसासाठी असतो, माणूस हा काही धर्मासाठी नसतो आणि म्हणून त्यांनी नागाच्या नागभूमीत बौद्ध धर्म घेतला, दिला तुम्हाला. म्हणून कोणीतरी म्हणतो माझं मायाही म्हणते बाप, माझं बापही म्हणते बाप, माझी पोरगीही म्हणते बाप आणि मीही म्हणतो बाप. सांगा आहे का कुणाची कुणाचं माझ्या भीमासारखं नाही. म्हणजे गीत निर्माण आहे साऱ्या लोकांचा बाप म्हणजे बाबासाहेब. ओरिजिनल बाप वेगळा असला पण माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्हाला आम्हाला जो धर्म दिला त्याचा बाप म्हणजे बाबासाहेब. मित्रांनो, आज आपण धर्मदीक्षा घेतली म्हणजे तुम्ही बौद्ध नव्हते का तर होते. कारण तुमच्या विहाराला का नाव आहे? बौद्ध विहारच आहे ना. कुठलं तरी नाव असेल, पंचशील बौद्ध विहार जो असेल तो कुठला आहे ना? कोण सांगते या गावचा? पंचशील बौद्ध विहार. म्हणजे तुमच्या विहारावर नावच जर पंचशील बौद्ध विहार आहे तर तुम्ही बौद्ध नव्हत्या का? होत्या, पण फुकटाच होत्या. दवाखान्यात देशात फुकटच्या गोळ्या देतात की नाही? कंबर दुखली तरी तोच, पोट दुखला तरी दवाखान्यावाले सरकारला परवडला पाहिजे ना. तुम्ही ज्या हे करा सारख्याच गोळ्या देता. काही लोक गोळ्या खातात, काही लोक वाचलेल्या गोळ्या फेकतात. कारण त्या कशाच्या होत्या? फुकटाच्या होत्या. पॉवरफुल गोळ्या असतात, कोंबड्याच्या गोळ्या खातात. गोळ्या खाऊन कोंबड्या मरतात ना, मेलेल्या कोंबड्या तुम्ही खाता. तर मरीची नोहे म्हणते, गोळी खाणं म्हणून गेली मरीची नोहे म्हणजे रोगी नाही. म्हणजे विचार कसा झाला आपला की आपण बौद्ध होतो पण फुकट छाप होतो. फुकट छाप म्हणला की लोक आमच्या शाळेच्या ऑफिसाचा पंखा सुरू करणारे गुरुजीचे बोट राहतात, बंद करणारा एकही बोट नाही सापडत. सुट्टी झाली की इतक्या घाईने चालले जातात हे तर तो पंखा सुरूच राहतो. काहून असं होते? करुणा तरी सरकारी हो, फुकट आहे, मला काही बिल भरावं लागते का? आपल्या घरची वाईट बायका कशा सकाळी उठल्याबरोबर पंखा बंद करून टाकतात माणसाचा. तुमच्या घरची खोटं नाही ना? हो,
आपण झोपून उठायच्या आधी बाया उठतात, कामात जातात, त्यांना वाटते 6:30 वाजले, आता कशाला बंद करायचे, बंद करतात. बंद केल्याबरोबर हा उठते मात्र. काऊन उठते सांगतो माझं बरोबर, मी तुम्हाला याच्यावर आणतो. काऊन उठते, याला पंक्यात झोपाची सवय असते, म्हणून पंखा झाल्यावर बंद झाल्यावर. तुमचे पोरं बारा येतात तसेच झाले, एसीत जन्मले, दवाखान्यात प्रायव्हेट, मग त्याला किमान घरचा पंखा लागेल ना. रात्री लाईन जाऊ द्या, जर पोरगा नाही उठला तर तुमचा 7 वर्षाचा राहून. बॅड हॅबिट, काही हॅबिट लागल्या, त्या हॅबिटमुळे मग आपल्याला होते. आणि म्हणून आपल्या या बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने आपण हा कार्यक्रम घडवून आणतो, त्याचं थोडंसं गांभीर्य गडकरी साहेबांनी म्हणल्याबरोबर घ्या. कसं, आता तुम्ही बौद्ध झाले नाही, बौद्ध आधीच होते, मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, पण ते बोलण्यापुरतं होते, ते बोलण्यापुरतं होते. आता तुमच्यावर जबाबदारी की आता तुम्ही केले पाहिजे. आता तुम्ही मोकळे होणार नाही. तुम्ही बौद्ध झाले पण तुमच्याकडे एकही कागद बौद्धाचा नव्हता. तुम्ही बौद्ध झाले परंतु तुमच्या घरी कोणत्याही कागदावर तुमच्या नावाच्या समोर बौद्ध असलेला कागद नाही. माझ्या माहितीप्रमाणे आता हा एक कागद दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकरच्या सहीने तुम्हाला राहील. तेव्हा तुम्हाला किमान जनगणनेत सांगता येईल की आम्ही कोण आहोत. ज्यांच्या घरी नाही आहे त्यांनी काय करावं हा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून बौद्ध धर्माची दीक्षा घेणारी जी जी मंडळी आहे त्यांनी हे सर्टिफिकेट जपून ठेवावं. आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये जो गुरुजी किंवा कोणी बाबू असेल त्याला त्या प्रोफॉर्ममध्ये कुटुंब प्रमुखाची सही लागते. या वर्षीचा फॉर्मेट अजून आलेला नाही, पण आमचा अनुभव आहे की तिथं सही लागते. ही सही मारायच्या आधी तुमच्या नावाच्या समोर धर्माच्या रकान्यात शाहीनं बौद्ध लिहिलं आहे का हे बघून, हे बघितल्यानंतरच स्वाक्षरी करा. म्हणजे काय होईल, बौद्धांची संख्या देशात वाढेल. बाबासाहेबांनी 1956 बौद्धाचा धम्म दिला, परंतु भारताच्या जनगणनेमध्ये 2011ला या भारतातली बौद्धांची संख्या 0.68% आहे. याचा अर्थ 1% नाही तर हे बौद्ध गेले कुठं एवढे मोठे. दीक्षाभूमीवर नागपूरच्या 14 दसऱ्याला ज्या दिवशी असेल जमा होतात ते इतका जनसागर असतो, कोणाचाही पाकिट कोणी मारत नाही, इतकेही गर्दी. आमची लोक इतकी शिस्तबद्ध त्या दीक्षाभूमीवर असतात, इतकं संरक्षण करतात आमच्या समाजाचं, त्या संरक्षणासाठीच तर हे आले. इथं मंडळी बसली नाही, तुमच्या गावची नाही. यांचं नाव आहे समता सैनिक दल. लक्षात, मी बौद्धाच्या सर्टिफिकेटवरून इकडे आलो. समता सैनिक दल सर्वांना समता प्रस्थापित करणारी, बाबासाहेबांना स्थापन करणारी एक सैनिकांची संघटना. सगळ्यांना समता निर्माण करून बाबासाहेबांनी समाजाच्या संरक्षणासाठी निर्माण करणारी एक सैनिकी संघटना समता सैनिक दल. 19 मार्च 1927ला या संघटनेची, ही सामाजिक संघटना. आता याच्या पुढे जसं तुम्ही बौद्धाचं धर्म घेतले तसे समता सैनिक दलासाठी मोरमाडी वाचयांनी आणि इतर वाचयांनी तयार व्हावं. मी पुढे जाऊन असं सांगतो की बौद्ध सर्टिफिकेट आहे म्हणून नाही, आता मला आचरणातून बौद्ध व्हायचं आहे. आणि मग प्रास्ताविका तारकाताईने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता जे पंचशील दिलेले आहेत त्या पंचशिलाच्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर हा बुद्धाचा धम्म आहे. आणि बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी वयाच्या 35व्या वर्षी गया या ठिकाणी निरंजना नदीच्या तीरावर 4 आठवडे समाधीस्थ बसले असताना, म्हणजे चिंतन मनन, समाधीस्थ म्हणजे चिंतन मनन करीत बसले असताना वयाच्या 35व्या वर्षी पिंपळाच्या झाडाखाली तथागत ज्याला म्हणतो तो सिद्धार्थाला एक ज्ञान सुचलं आणि ते ज्ञान सुचलं म्हणून त्याला नाव पदवी पडावी बुद्ध. लक्षात घ्या, बुद्ध म्हणजे काय.
आम्ही जनगणनेवर बोलणार आहोत 1 मिनिटात. बुद्ध म्हणजे काय? अरे त्याचं सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालं. हा सर्वोच्च ज्ञान म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञान. हा सर्वोच्च ज्ञान म्हणजे का? सर्वोच्च ज्ञानामध्ये त्यांच्या मनातील सर्व विकार नष्ट झाले. विकार म्हणजे जे काही वाईट हेतू आहे त्याला आपण विकार म्हणतो. ज्या काही वाईट भावना आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही दोष आहेत त्याला आपण म्हणतो. ते सर्व भावना त्यांच्या नष्ट झाले. त्यांच्या मनातली तृष्णा गेली, लोभ गेला, हेवा गेला, मत्सर गेला आणि माणूस कल्याणकारी कसं जगू शकतो, कोणत्या तत्वानं जगलं तर या माणसाचं जीवन सुख समृद्ध होईल असं वाटलं. म्हणून त्या सिद्धार्थाला सुचलेल्या ज्ञानाचा विचार करून तो ज्ञानी झाला म्हणजे बुद्ध झाला. सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी वनात झाला, बुद्धाचा जन्म बुद्धगयामध्ये झाला. लक्षात ठेवा. मधातला सांगत नाही, आपल्याला एका तासात आठवायचा. लक्षात घ्या की इकडे सिद्धार्थ म्हणून जो नैसर्गिकरित्या जन्माला आला तो महामायेच्या पोटी लुंबिनी वनात आला. 5व्या दिवशी नाव ठेवलं, 7व्या दिवशी आई मरण पावली. महाप्रजापती गौतमीने त्याचा सांभाळ केला. पुढे ते जगता जगता गुरुत्याग केले. पुढे गुरुत्याग केल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान सुचलं. ते महाज्ञानी झाले, सर्वोच्च ज्ञानी झाले. त्यांना पदवी मिळाली बुद्ध. बुद्ध म्हणजे काय? ज्ञानी. त्यांना जो सुचलेला ज्ञान आहे बुद्ध. आपण ज्ञान सुचलं म्हणून म्हणतो, पण कोणतं ज्ञान सुचलं आहे हे ते आपल्या वाणीतून जोपर्यंत सांगितले नाही तोपर्यंत बुद्धाला कोणतं ज्ञान समजलं, कोणतं ज्ञान अवगत झालं हे लोकांना कळलं नाही. म्हणून बुद्धाने ज्या ज्या आश्रमात गेले होते त्या आश्रमातल्या आचार्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ते मेले होते परंतु त्याचे 5 मित्र जिवंत आहेत असं त्याला कोणीतरी सांगितलं. ते 5 मित्र कुठे भेटतील? जे सिद्धार्थाचं साथ सोडून गेले होते. कशासाठी? सिद्धार्थ वडाच्या झाडाखाली उपवास करत बसला होता ज्ञान सुचले. तिथं सुजाता नावाची एक राजाची मुलगी आली. तिनं खीर दान केलं. नाही म्हणलं पण खावं लागलं. आवाज एवढाच राहिला. म्हणजे सुजाताने खीर अर्पण का केली? तर कोणीतरी त्या वडाच्या झाडाखाली येऊन बोलला होता किंवा ते बोलली होती सुजाता की मला जर सुंदर पती आणि पुत्र रत्न जन्माला आले तर मी निर्जल अशी खीर दान करेन. दान शब्द बुद्ध धर्मातला. निर्जल खीर म्हणजे नुसती दुधाची. तिच्या बापाच्या घरी सेनानी राजाची मुलगी होती. तिच्या बापाच्या घरी इतक्या गाई म्हशी होत्या की काय सांगू नका. आणि मग ते बोलल्यानंतर काही दिवसांनी तिला नवरा मिळाला, सुंदर पुत्र मिळाला. तिला वाटलं मी बोललेला शब्द आता जावा आणि दान करावा. अशा स्थितीत तिथं एक माणूस असा पाठ आणि पोट शिकून असलेला शांत बसला होता. तिला वाटलं देव प्रकटला म्हणून ते बोलली की हे देवा मी इथे येऊन असं असं बोलली होती त्याची मी पूर्ती करण्यासाठी मी खीर आणलेली आहे. बंद डोळ्याने तो बोलला सिद्धार्थ, हे बालिके मी देव नाही, मी एक साधा मनुष्य आहे. माणसाच्या जीवनातील दुःख नष्ट करण्यासाठी ज्ञानाच्या शोधात मी इथे बसलेला आहे. पण सुजाता मानत नव्हती. तिचा आग्रह पाहून सोन्याच्या भांड्यात आणलेली खीर ह्या सिद्धार्थाने पकडली. निरंजना नदीच्या तीरावर गेले. तिथं त्यांनी प्राशन केली. हायसे वाटले. पलीकडे गेले. गया नावाचं गाव होतं. पिंपळाचं झाड होतं. तिथं 4 आठवडे पुरेल एवढं अन्न त्यांनी तयार केलं होतं. ध्यानस्थ बसले, विचार करत बसले आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वयाच्या 35व्या वर्षी ते बुद्ध झाले. बुद्ध झाले म्हणजे ज्ञानी झाले. हे ज्ञान आता मी कोणाला सांगू म्हणून त्यांच्या 5 मित्रांची आठवण झाली. त्या 5 मित्रांकडे ते जाता जाता सारनाथला ते मिळाले. 5 मित्र कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्री आणि कश्यप अशी त्यांची नावं. हे त्यांचे मित्र का होते? पूर्वीच्या काळात घराच्या बाहेर निघाल्या लोकांना संन्यासी म्हणत, त्याला परिव्राजक म्हणत आणि असे जीवन जगायचे म्हणून भिक्षा करणं. अशा परिस्थितीत ते 5 मित्र याच्या सोबत होते. पण सुजाताच्या हातची खीर खाल्ल्यामुळे त्यांना वाटलं यांनी व्रत सोडलं म्हणून ते रागावून निघून गेले. पण बुद्धाला दैवाला ज्ञान सुचलं तेव्हा या 5 मित्रांच्या शोधात ते सारनाथला गेले. त्या 5ही मित्रांना त्याला सुचलेलं जो ज्ञान सांगितलं त्याचं नाव धम्म. खूप खोलात जायची गरज नाही. आपल्याला आमची लोक इतके खोलात जातात प्रश्नांच्या की याने येते का म्हणून पहा.
म्हणजे आपला प्रश्न विचारला तर याला उत्तर येते का याच्यासाठी खोलातला प्रश्न विचारतात ना. आपण सगळे बरोबरच राहतात, तुम्हाला आपण सगळे बरोबरच. धम्म म्हणजे काय सोप्या भाषेत सांगू मी, धम्माच्या दंगनीवर येणार आहोत. सोप्या भाषेत की बुद्धाला जे काही ज्ञान सुचलं हे ज्ञान पहिल्यांदा त्यांनी ऋषी पंतवना त्या पतवना त्या आपल्या 5 मित्रांना सांगितलं. तो जे सांगितलं तो म्हणजे धम्म. धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. सोप्या शब्दात धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग. काय सांगितलं बुद्धाने? त्या 5 मित्रांना असं सांगितलं, मित्रांनो मी एक धम्म शोधून काढलेला आहे. माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, परंतु त्याबरोबरच दुःख निरोध करण्यासाठी काही तत्व सांगतो, काही शील सांगतो. आणि ते शील जर तुम्ही वापरले तर मात्र तुमच्या जीवनातलं दुःख नाहीशी होते. ते शील म्हणजे कोणते? तर त्याचं नाव पंचशील. किती सोपं धम्म आहे. पंचशील 5 शील तुम्ही वापरा. अष्टांगिक मार्ग वापरा, 10 पारमिता वापरा. याच्याकडे जाऊ नका घरी. अष्टांगिक मार्ग आणि पारमिता ट्रेनिंग घ्यावं लागते. पंचशील 5 सोप्या गोष्टी करा तुम्ही जीवनात. मी प्राणी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी कोणत्याही प्रकारचे वाईट काम करणार नाही, मी नवऱ्या संघ कोणाही संघ खोटे बोलणार नाही. समजली नसते म्हणजे तुम्ही बोर पण नाही झाले. तुम्ही म्हणजे कसं आहे माझं की तुम्हाला समजलं पाहिजे. आणि शेवटचं असं आहे की मी कोणत्याही प्रकारचे पदार्थ ज्यामुळे माझ्या शरीराला नशा येईल असे घेणार नाही. सोप्या भाषेत प्रतिज्ञेमध्ये 17व्या सांगितलं की मी दारू पिणार नाही. मला सांगा, ज्या घरी प्राणी हिंसा होत नाही, ज्या घरी चोरी होत नाही, ज्या घरी खोटे बोलत नाही, ज्या घरी वाईट काम होत नाही, ज्या घरी दारू पित नाही, ते माणसं सुखी राहते की दुखी राहते? किती सोपा मार्गावर बनवून गेले. सोप्यात लक्षात. बुद्ध म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञानी. धम्म म्हणजे काय? बुद्धाला जे सांगल तो धम्म. धम्म म्हणजे काय? जीवन जगण्याचा मार्ग. कोणता? तर पंचशील. आमच्या समाजातल्या लोकांनी दारू पिणे जर सोडले ना, तुम्हाला सांगून होतो बहुत पैसे वाचते. माहीत नाही दारू त्यांना का म्हणते. साखरे साहेब तुम्ही थोडसा काही फिरकर पहा. काय मला कळत नाही. पोरांना कपडे घेऊन देणार नाही, घरात सांगलेला पूर्ण भांड्यातला बाजारातला सामान आणणार नाही. म्हणून माझी खूप रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जे जे कोणी दारू पित असतील त्यांनी सोडून द्यावं. खूप जास्त पेत असतील तर एका वेळी नको सोडा, ताप वगैरे येते. नाही ऍक्च्युली म्हणजे मी असा अनुभव ऐकलं. एकदम म्हणजे परिणाम होते ना. आमचे एक अधिकारी होते ना, खर्रा सोडायला लावलो आम्ही. 3 दिवसांना ताप आला. बायको म्हणे काय झालं तू? ते म्हणे खर्रा सोडलो. कोण सांगलं? तर बनसोड सरनं सांगलं. त्याचे ऐकता का म्हणे? थोडं खाणं सुरू कर. काही महत्वाचे असं नाही तुम्हाला. बुद्ध घराच्या सिद्धार्थ जे घराच्या बाहेर पडले ना, तिला कोणाचा आसरा होता माहिती आहे? यशोधरेचा. त्याचे मायबाप रडत होते. एकुलता एक मुलगा राजाचा, सोन्यासारखा, सोन्याच्या पालखीत महामायला तिच्या माहेरी नेलं. डुंबिनी म्हणा घास पकडायला गेली, त्या फांदीला कडा आल्या आणि तिथं प्रसूती झाली. अशा वैभव संपन्न राजवाड्यात सोन्याच्या पालखीत नेणाऱ्या महामायेच्या पोटी जन्मला एक सिद्धार्थ. जेव्हा तो घर सोडून जातो त्यांना काय वाईट असेल, पण जेव्हा सिद्धार्थ आपल्या पत्नीच्या महालात शेवटच्या क्षणीत गेले, म्हणाले यशोधरा मी गृहत्याग करणार आहे, आज तुला शेवटचं काही बोलायचं असेल तर सांग. तेव्हा यशोधरा म्हणाली की तुम्ही मानवाच्या जीवनाचा एक कल्याणाचा धर्म किंवा धर्म शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडता नवीन ज्ञानाच्या शोधात, याला माझा पाठिंबा आहे. मीही तुमच्या सोबत आली असती, परंतु माझ्या समोर छोटासा राहुल नावाचा बाळ आहे आणि सासू सासरे आहेत. हे कसं होईल? आणि म्हणून ते गेली. त्यांना नाहीसं वाटलं. जेव्हा बायकोनं सपोर्ट केलं की मीही आलो असतो, आणि खरंच सिद्धार्थ बाहेर गेले, बुद्धाचं ज्ञान निर्माण केले, धम्म आला. हा पंचशील हो. संघ म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो. संघ हे जे 5 ज्यांचे मी तुम्हाला नाव सांगलं, कोणते नाव सांगितलं लक्षात नाही राहत. कौंडिन्य, अश्वजित, वप्पा त्याच्यात कशात म्हणला वप्पा दोन्ही नाव ते. कौंडिन्य, अश्वजित, महाना, कश्यप आणि भद्री.
त्या कश्यपला गोप पण नाव आहे, लक्षात ठेवा. त्या 5 मित्रांना त्यांनी सांगितलं धम्म, आणि मग हा पहिलं धम्मचक्र प्रवर्तन आहे. तोकडा बोलण्याचा आवाज आला, पण तो पाली भाषेचा उच्चार आहे. धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र प्रवर्तन पहिले या जगात जर पहिले धम्मचक्र प्रवर्तन कोण केले असेल तर तो तथागत बुद्ध. त्यांनी धम्म दिलं पहिल्यांदा कोणाला? 5 मित्रांना. आणि हा धम्म दिल्यानंतर त्या 5 मित्राची जी युनिटी झाली त्याचं नाव संघ. आणि 5 जण बुद्धाला धरून पुढे राजाच्या दरबारात गेले. श्रेय राजाचा सुपुत्र श्रेय श्रीमंत त्यांनी दीक्षा घेतली, त्यांच्या नातेवाईकांनी घेतली, आणि बुद्धाला धरून हे 60 भिक्खू झाले. 60 जण 60 दिशेला गेले. जगात बुद्धाचा धम्म गेला, भारतात जन्मलेल्या बुद्धाचा धम्म जगात गेला. म्हणून त्रिरत्न म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ. म्हणून आम्ही म्हणतो बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मी बुद्धाला शरण जातो, म्हणजे याचा अर्थ मी बुद्धाशिवाय दुसऱ्याला काही मानणार नाही. भिक्खू बाबा, बमरेश्वरी, महामानी काही असं तर सोडून द्या. घरात असतील तर अंधारात नेऊन फेकून द्या. लक्षात ना आला पाहिजे ते कोण फेकणार? तशी बदनाम होते ना. याच्या घरी का नव्हता यांनी दिलं फेकलं. अरे आता आमचे लोकांची चर्चा करायला वस्तात असतात. म्हणून मी असं सांगतो बुद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. आहे ना, ते झालंय, भरपूर झालं. धम्म म्हणजे धम्म नमामि जेव्हा आम्ही म्हणतो याचा अर्थ मी धम्माशिवाय दुसऱ्याला शरण जाणार नाही, कोणाला नाही. आणि संघ, संघ म्हणजे युनिटी. झगडे नाही करायचे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झगडे होतात. एससीची 1 रिझर्वेशनची जागा महात्मा गांधीच्या पुण्यानं बाबासाहेबांनी पुणेकरावर सही केली. गावात 2 जागा आल्या एससीच्या. 4 जणी उभ्या राहिल्या. ज्याला ट्रेनिंग दिली नाही, काही समजे नाही, आम्ही नापास आहेत, पण उभ्या राहिल्या. त्याच्या नवऱ्याने उचलून उभा केला. 2 गट समाजात पडले. आयुष्यभर दोघे जणी बोलत नाही. संघच निर्माण जास्त बोलणार नाही, संघच निर्माण का? काय करतात त्या ग्रामपंचायतीच्या सदस्याला? तुम्ही बाबासाहेबांची हुशार म्हणा, जी आर आपल्या सोबत ठेवा. ग्रामपंचायतीचे सदस्य नसेल तरी याचा संदर्भ टाकून सचिवाने पत्र लिहा. सगळं बरोबर होईल, काही गरज नाही. बनायचं असेल तर आमदार बना, बनायचं असेल तर खासदार बना. दोन सांग. बनायचं असेल तर आमदार बना, बनायचं असेल तर खासदार बना. का? तर कायदे करण्याचा अधिकार त्यांना आहे. म्हणून तुम्ही कायदे करता का? तुम्ही घरकुलचे नाव मागाची पुढे करता सदस्य. तिकडून आलेल्या नियमानुसार तुमच्या गावात 5 एसीचे घर द्यायचे असतील रमाई बघून, जे सदस्य पाहिजे असेल तिने माहिती आहे मला कोणाकोण मत द्या. ते गरीब राहो ते श्रीमंत राहो, ते त्याचे नाव कापते ती आपले 2 घुसवते त्याच्या नियमामध्ये ग्रामाच्या. काही होत नाही, न्याय मिळत नाही. मी राजकारणात आमदार खासदार निवडून घ्या आणि मग बौद्ध म्हणून चाला. हे जे हक्क भेटतात ते घ्या. मी पुढे जाऊन असं सांगतो की आता संघ निर्माण झाला. आज तुम्ही दीक्षा घेतली बुद्ध धर्म संघ. आता बुद्धाचा धर्म आम्ही 56ला घेतला, पण बाबासाहेबांनी घटना 1950ला घेऊन सादर केल्यामुळे शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये बौद्ध हा शब्द नव्हता. मिलिंद खोबरागडे सर लक्षात घ्या. संगीतात एक काउंटिंग मॅडम आहेत. मी तुमचं सगळ्यांना नंतर बोलवणार आहोत. मी नवीन कार्यकारिणी आणि जुनी कार्यकारिणी परत सांगतो. बौद्ध हा शब्द एससी समजून घ्या. इथं बसलेले सगळे सूची आहेत. भारताच्या जनगणनेमध्ये 4 प्रकारचे लोक मोजल्या जातात. कोणते? एससी किती आहे, एसटी किती आहे, इतर किती आहे आणि अल्पसंख्याक किती आहे. पुन्हा समजून घ्या. भारताच्या संविधानात एससी एसटीला तरतूद करून ठेवलेली आहे. ओबीसी साठी 340 कलम लिहून ठेवण्यात आले. आता मात्र ओबीसी समाज सुद्धा जागरूक झाला. मी त्यांचं अभिनंदन करतो की तेही आता मागणी करायला लागली आहे की ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. पंकजाताई मुंडे सुद्धा त्या दिवशी टीव्हीवर त्याच्या बापाचं भाषण ऐकून बोलल्या. आठवण म्हणजे ज्ञान कुठून भेटत? बापाकडून. गोपीनाथ मुंडेचं केव्हाच तरी टीव्हीचं भाषण तिला लक्षात आलं की माझ्या बाबांना अशी मागणी केली होती. कोणती?
ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ती सुद्धा त्या दिवशी बोंबलली. ती साध्या शब्दात बोलली ना बोंबलली मध्ये फरक आहे. काहीच नाही समजे तेव्हा बोंबला होता काम करता पदावर राहते तेव्हा बोलत सुद्धा हा दोघातला फरक. कोणाला आवाज नाही ना तिकडे सांगतो. बोंबलणे आणि बोलणे या दोघातला फरक आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. समाज के हित में ही अपना सुख निहित है, बाबासाहेबांचं सेंटेन्स आहे. समाज के हित में ही अपना सुख निहित है. बाबासाहेबांनी एससी मध्ये तुमचं नाव टाकलं महार म्हणून तर का आपल्या घरातले पोरं मेलेले जिवंत होतील म्हणून टाकलं का? म्हणजे बाबासाहेबांची 4 मुलं गेले, दुःख असलं पाहिजे सगळ्यांना. एकमेव मुलगा जगला, त्याचं नाव सूर्यपुत्र यशवंत. 12/12/1912चा जन्म, योगायोग. केव्हाचा जन्म त्यांचा? 12/12/1912. पहिला मुलगा. काय नाव ठेवलं? यशवंत. कोणाचं कोण ठेवलं? महात्मा फुलेच्या पोराचं नाव कोण ठेवलं? तुम्ही आपल्या पोराचे नाव कोणतं पाहून ठेवता? टीव्हीतल्या नट्याचे नाव ठेवता, नटाईचे नाव ठेवता. तुमची संस्कृती म्हणजे टीव्हीच. तुमची म्हणजे मी आवडते, माझी बायको आली त्याच्यात. मी सगळ्यांना म्हणतो मी तुमचं आहे, तुम्ही माझे आणून असं बोलतो नाही ना. कशाला? पूर्वीच्या बायाचे माणसाचे नाव बुद्धाच्या धर्मातले होते. तुम्हाला सांगतो, आम्रपाली, सुजाता, कोणी तो एक आमच्या पूर्वीचा कामडे काही एका पोराचं नाव भीमराव, दुसऱ्या पोराचं नाव गोठून ठेवून दिलं. काहून? त्या काळ तो काळ होता ना, ती लिहिली नाही तशी. हा काळ वेगळा. म्हणजे नाव ठेवलेलंच होणार आहे असं नाही. माझं नाव विजय आहे म्हणजे सगळेच ठेवल्याने मी विजय मिळवेल असं नाही. मी हे तुम्हाला सांगतो की नाव यशवंत ठेवलं, पुढची मुलं रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्न अशी झाली. पुढची मुलं रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्न अशी झाली. आणि 4ही गेली हो. तुम्हाला लक्षात घ्या, कसा तरी हाही पुष्कळ दिवस चालायला नाही लागला होता यशवंत. त्याला नदीच्या रेतीमध्ये गड्डा टाकून त्याची काकू, आनंदरावची पत्नी म्हणजे मोठी आहे, काकू नाही, हे त्या गड्ड्यावरून त्याच्यात पाय टाकून अशी उभी ठेवायची. कायच्यासाठी? हा लवकर चालायला शिकला पाहिजे. या काळातले काही हे आहेत का आपल्याकडे? डॉक्टर होते का? आता तर नाकाचा डॉक्टर वेगळा आहे, घशाचा वेगळा आहे, डोळ्याचा वेगळा आहे, हातापायाचा वेगळा आहे, हड्डीचा वेगळा आहे. असा होता का? काही दिवसाने डाव्या डोळ्याचा डॉक्टर निघाल, उजव्या डोळ्याचा डॉक्टर निघाल, या कानाचा निघाल, या कानाचा. अशी काही सोय नव्हती. मला याच्यातून हे सांगायचे की 4 मुलं बाबासाहेबांची गेली, बाबासाहेबाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाली नाही. राजरत्नाच्या वेळी लक्ष द्यायला वेळ मिळाली, परंतु त्यांच्या खिशात. किती गंभीर परिस्थितीत, अशा परिस्थितीत बाबासाहेबांची 4 मुलं गेली. यशवंत कसा तरी जगला. बाबासाहेबांची रमाई सुद्धा 27 मे 1935 वयाच्या 39व्या वर्षी टीबीनं मरण पावली. 39व्या वर्षी वयाच्या 1935 बाबासाहेबांची पत्नी मरण पावली. त्याच्या आधी 4 मुलं मरण पावले. जेव्हा ते BA ला गेले, त्या बडोदे राजाच्या संस्थानात BA केल्यानंतर रोजेवर, तेव्हा त्यांचे बाप मरण पावले. हा सगळा त्यांच्या डोक्यावरचा भार, इकडे समाजाचा भार करता करता बाबासाहेब इतके दुःखी झाले की आता मी काय करू. पण मेलेली मुलं जिवंत करता येत नाही अजूनही. 2-4 दिवस ICU मध्ये ठेवता येते. कायच्यासाठी ठेवते? जर ते 5व्या दिवशी मरणारच आहेत, घरच्या माणसाला वाटलं तरी तो डॉक्टर 4 दिवस आपल्याकडे ICU मध्ये ठेवते. त्यालाही माहिती आहे तो 5व्या दिवशी मरते, तर तो ठेवते कायच्यासाठी डॉक्टर? समाजाचा काय रे लेखा? समाजासाठी त्यानं सांगून द्यावं की नाही पहिल्या दिवशी की आता नाही जमत सर, तुम्ही घेऊन जा. कोरोनावाल्याने डॉक्टरना नागपूरच्या बहुत कमावला. ते कोरोनावाले मरून गेलेले जे जगत आहेत, यायले कोरोना मात्र होऊ लवकर असं मला वाटते. ज्यांनी पैसे लुटले त्यांच्यासाठी म्हणतात. मला याच्यातून हे सांगायचं होतं की बाबासाहेब 1935 पासून 1948 पर्यंत 13 वर्ष एकटे जगले.
पण त्यांचं शील स्वाभिमान हे सगळं कायम होतं. नाईलाजाने बाबासाहेबांवर भारताचं संविधान लिहिण्याची वेळ आली. 9 डिसेंबर 1946 भारतीय संविधानाची पहिली बैठक झाली. त्या कामात मग्न असताना त्यांच्या ज्या डायबिटीजच्या वगैरे कुठल्या इंजेक्शन औषधी खाण्याची त्यांना वेळ सुचत नव्हती, आठवत नव्हती. अशा परिस्थितीत डॉक्टर मालवणकरकडे बाबासाहेब चेकिंगसाठी गेले असताना मालवणकरांनी सल्ला दिला की तुम्हाला एक तर एक बाई घरी तुमच्या औषधीसाठी ठेवावं लागेल, नाहीतर तुमचे आयुष्य फार लवकर संपतील. बाबासाहेबांना जगायचं होतं. कोणासाठी? समाजासाठी. पोरं तर गेले होते, बायको गेली होती, पोरगा एकमेव होता. आता कोणासाठी जगायचं? पण एक बाई ठेवली तर लोक नाव कुठे ठेवतील की यांनी हे बाई कशी का ठेवली या माणसाने. या भीतीपोटी डॉक्टर मालवणकरची ऐकून त्याच्याच दवाखान्यात असलेली सविताताई आंबेडकर नावाची मुलगी जी डॉक्टर होती तिच्याशी बाबासाहेबांनी 15 एप्रिल 1948 रजिस्टर्ड मॅरेज केलं. किती वर्षाचे होते तेव्हा? ते 48 ते 49 वर्षाचे होते. 58 ते 59 वर्षाचे होते. 57 ते 58 वर्षाच्या माणसाला बायकोची गरज का असते? दुसरं पॉईंट, त्या तरुण बाईला ह्या म्हाताऱ्या नवऱ्याची गरज का असते? पण सर्वात हुशार समाज कोणता? गुड. त्यांना हे समजते की अभी तक नहीं तो भी मैं कुंवारी हूं, अब मैं बाबा साहब के साथ अगर शादी कर दी तो मेरा नाम कहां जाएगा? दुनिया में जाएगा. अस्पृश्यता त्या काळात पाळत होते तरी एक बाई बाबासाहेबांना नवरा करायला तयार झाली. मजा होता. लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यातून जगातली कीर्ती हुशारीनं तिनं नवरा केलं. सेवा जे काही केलं ते पण बाबासाहेब वयाच्या 65 वर्षे कंप्लीट झाल्यानंतर 66 वर्षे कंप्लीट झाल्यानंतर मात्र 14 ऑक्टोबर 1956 बुद्धाचा जन्म घेतल्यानंतर संपूर्ण भारत मी बौद्धमय करीन ही घोषणा केली. 16 ऑक्टोबरला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच्या संयोजनात चंद्रपूरला 3 लाख लोकांनी दीक्षा घेतली. 14 ऑक्टोबरला लाखो लोकांनी दीक्षा घेतली आणि नंतरचा एक दीक्षेचा कार्यक्रम 20 डिसेंबर 1956 ठरला होता. परंतु 20 डिसेंबर 1956 यायच्या आधी 5 डिसेंबरची रात्र काळ रात्र ठरली. बाबासाहेब रात्री जे झोपले ते सकाळी 6 डिसेंबरला उठले. हजारो लोक उरले उत्सवाची. पण आम्ही बौद्ध झालो हे तिथून झालं. राहिलं शेड्यूल कास्टचा मुद्दा. तर शेड्यूल कास्ट बाबासाहेबांनी जे काही संशोधन केलं तो 1950 होता. माझ्या लोकांना रिजर्वेशन भारतीय संविधानातून मिळालं तर ठीक होईल, नाहीतर मैं तो चला जाऊंगा लेकिन मेरा समाज तो रहने वाला है. भारत का संविधान लिखना सबके बस की बात नाही. इंग्रजांनीच बाबासाहेबांचं नाव पुढे केलं तेव्हा महात्मा गांधी, सरदार पटेल, नेहरूचं चाललं नाही. आणि म्हणून त्यांनी जरी कितीही म्हणलं असतील की आम्ही बाबासाहेबांना संविधान सभेत निवडून येऊ देणार नाही, पण बंगालचे जोगेंद्रनाथ मंडल सापडले. त्यांनी युती करून एससीच्या सरकारने त्याला निवडून आणलं. बाबासाहेब 9 डिसेंबर 1946 भारतीय संविधानात पोहोचले. त्यांच्या हातात या देशातला राज्यकारभार कसा चालेल ही लिहिण्याची जबाबदारी होती. त्यांना माहीत होतं की मी नेलो तरी माझा समाज राहणार आहे, म्हणून त्यासाठी मला मिळालेली संधी का सोडू, म्हणून संधीचं सोनं केलं. आणि संधीच्या सोन्यात 341 कलमामध्ये एससीची तरतूद करून ठेवली, 342 कलमामध्ये एसटीची तरतूद करून ठेवली आणि 340 कलमामध्ये ओबीसीची तरतूद करून ठेवली. बाबासाहेबांच्या या घटनेमुळे इंग्रज निघून गेले. आणि म्हणून एकाने असं म्हणला होता की ना होता ये मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता. ना होता ये मसीहा पायरे याले आवडला नसतं की ना होता ये मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता. बेरंग होती जमी आसमां का रंग नीला नहीं होता. कवी म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांच्या विद्वत्तेकडे आणि त्यांनी केलेल्या भारतीय संविधानाच्या भूमिकेकडे पाहून बाबासाहेबांच्या भूमिकेकडे पाहून त्यांनी असं म्हणलं की ना होता ये मसीहा तो ये खुशी का सिलसिला नहीं होता. बेरंग होती जमी आसमां का रंग नीला
नहीं होता ये भारत तो कब का कंगाल होता यारो, अगर मेरे भीम जैसा हीरा यहाँ पैदा नहीं होता. म्हणजे थोडा आपण विचार करायचा बाबासाहेबांनी अकेला बाबासाहेब भारत का संविधान लिखा, सबने विरोध किया, सबके आंसर दिया. प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्याचे प्रश्न संपत नाही, उत्तर दिलं त्याचा प्रश्नच संपला. प्रत्येक सुद्धा नावाचा माणूस बाबासाहेबांकडे गेला, 50 प्रश्नाची जास्त प्रश्नाची चिठ्ठी घेऊन गेला. म्हणे बाबासाहेब त्या आपल्या राजगृहात बसले होते. राजगृह बुद्धाच्या काळात बिंबिसार राजाची राजधानी, त्याचं नाव राजगृह. बुद्धाच्या काळातला राजा बिंबिसार, त्याच्या राजधानीचा राजगृह. बाबासाहेबांनी आपल्या घराचं नाव राजगृह ठेवलं. त्या घरात नुसते काय आहे, पुस्तक. मामा देशमुख आपल्या लोकांना तुम्हाला सांगतो, याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर धुई सपाट. जाऊन ब्रह्मानंदच्या पहिल्या पुस्तक आहे. आता वाचाल तर वाचाल. मी असं म्हणतो की बौद्ध आम्ही झालो 56ला, दीक्षा 56ला झाली, एससीची लिस्ट 50ला झाली. त्यामुळे बौद्ध झाल्यामुळे आमच्या नावाच्या समोर बौद्ध आला, परंतु बौद्ध आल्यामुळे आमच्या सवलती निघून जातील असं लोकांनी प्रश्न बाबासाहेबाला केला. बाबासाहेबांना सांगत होते की बौद्धांच्या सवलती माझ्या पोटाच्या खिशात आहे. बाबासाहेब काय बोलले होते, बौद्धांच्या सवलती मिळवून देणे हे माझ्या पोटाच्या खिशात आहेत म्हणाले. पण कितीव्या दिवशी बाबासाहेब निघून गेले, 53व्या दिवशी निघून गेले, दीक्षा दिली. बाबासाहेबाचा हा राहिलेला अपूर्ण काम आहे, संपूर्ण भारत मी बौद्धमय करेन. तो काम करण्यासाठी बाबासाहेबांनी 4 मे 1955ला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नावाची धार्मिक संघटना तयार करून ठेवली. लक्षात घ्या. पहिलं मी सांगले, समता सैनिक दल, समाजातल्या तरुण लोकांनी समता सैनिक दलात सहभागी व्हावं आणि बाबासाहेबांसोबत समाजाचं संरक्षण करावं. यासाठी 19 मार्च 1927ला समता सैनिक दलाची स्थापना करून 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी कोणता सत्याग्रह केला, महाडचा. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्यांनी 1955ला स्थापन केली. 56ला बुद्ध धम्म गेला, तुम्हाला आम्हाला माहीत नव्हता, घेतला आणि बाबासाहेब निघून गेले. आणि बुद्धिस्ट सोसायटीचा उद्दिष्ट होता बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. हा मार्ग पडून गेला. त्याचा मुलगा राजरत्न बाबासाहेबांसारखा राजबिंडा दिसत होता. असा एक मुलगा त्याच्या भावाच्या वंशात जन्माला आला. त्याचं नाव राजरत्न अशोक आंबेडकर. कारण तुम्ही समजून इकडची बस 10-5 मिनिटं होऊन जाईल. तुम्ही ऐकू शकता ना, म्हणजे मी माहिती सांगतो की ऐकू शकत असाल तर मी 10-5 मिनिटाच्या जागी 20 मिनिटं देईन. सांगा. बघा, राजरत्न नावाचा एक मुलगा जन्माला आला. त्याच्या भावाच्या वंशात आनंदराव, गडकरी काकांनी सांगितलं, आनंदरावचा मुलगा मुकुंदराज. आनंदराव बाबासाहेबाचा सक्का भाऊ. आनंदराव, मुकुंदराज, अशोक आणि राजरत्न. म्हणजे आपण त्या घराण्यातला आहे, आंबेडकर घराण्यातला आहे. हो, फाटा फक्त फुटला म्हणतात लोक. झाड एकच होता, पण का झाल्या, टाका झाडाला फांद्याने फुटली तर झाड शोभल कसा. तुम्ही पण लक्षात घेतले पाहिजे का फांद्या फुटल्याशिवाय. या त्या एका फांदीतून राजरत्न जन्माला आला. 36 वर्ष कंप्लीट आहेत, जगात फिरतो, 8 देश फिरून झाले. सरांनी सांगितलं कशासाठी, हा बुद्धाचा धम्म जागतिक स्तरावर नेण्यासाठी. मधल्या लोकांनी नेला नाही. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ज्याच्यावर रजिस्टर्ड नंबर 3227 आहे, त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष फक्त राजरत्न आंबेडकरच आहे. कोणी चुकून काही नाव बदलवून लिहित असतील ना, तिथं जर नंबर टाकत असतील तर नंबर टाकल्यावर तुम्हाला मला नंबर लावा. मला नंबर लावून फोन करा असा. तुम्ही मराठी समजून घ्यायचा. म्हणजे असं होऊ शकत नाही. मग ते काहीतरी भूलतात. इकडे मुसावादा वेरमणी म्हणतात ना,
म्हणजे मी खोटे बोलणार नाही म्हणतात ना. मग सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2015ला दिलेला निकाल ऍक्सेप्ट का करत नाही? मग ते बौद्ध धर्माचं काम कोणी करू शकते. पण त्यांनी विजय बनसोड मी हो म्हणायचं ना. मी विजय बनसोड वेगळा आहे ना. मी बौद्ध धर्माचं काम करत आहो छोटा मोठा. दुसऱ्यांनी करावा रांगीला जाऊन, पण त्यानं सांगू नये की मी विजय बनसोड हो म्हणून. विषय संपला. काय म्हणतो मी बौद्ध धर्माचं काम कोणी करू शकते. पण डुप्लिकेट काऊन मारायची मीच विजय बनसोड म्हणून. आमच्या ऑफिसचे पुष्कळ चपराशी आपल्या सासूरवाडीत गेले की मी बाबू म्हणून सांगतो. हो तुम्हाला जे पदवीधर शिक्षक आहेत ना आमचे ते सासूरवाडीत गेले की मी केंद्र प्रमुख नाही. ऍक्च्युली केंद्र प्रमुख असल्यानंतर काही लोक मी एडीआय म्हणतात. आता माझ्याकडे प्रभारी एडीआयचं पद आहे बरं, पण नाही सांगत तू कोणाला आहे. तरी मला सांगायचं आहे की तुम्ही आपलं पद सांगले म्हणजे तुमची क्रेडिट वाढत नाही. तुम्ही पद सांगले की मी काहीतरी आहो म्हणून तुमची क्रेडिट वाढत नाही. तुम्ही कोणतं काम करता याच्यावर तुमची क्रेडिट वाढते. लक्षात. बाबासाहेबांनी मजूर मंत्री झाले ना, कायदा मंत्री असताना 1952ला मंत्रिपदाला लाथ मारली. बाबासाहेबांच्या विरोधात 1954ला भंडाऱ्याचा बोरकर उभा राहिला, तो निवडून आला. म्हणून बाबासाहेबांची इमेज कमी झाली. नॉट पॉसिबल. बाबा साहब ने जो दुनिया के लिए किया है, देश के लिए किया है, अपने लिए किया है, इसके सामने कोई बोरकर नहीं, कोई आठवले नहीं और कोई कवाडे नहीं. सांगत तुम्ही नाराज होऊ नका असे नावं घेतल्यामुळे. काय असे बहुत आडनाव राहतात आमच्यालेच नाही. म्हणून तो एक कवी म्हणतो की आता कितीही उघडा कवाडे प्रकाश अंदर येणार नाही. तो म्हणतो आता कितीही खोला किंवा उघडा कवाडे प्रकाश अंदर येणार नाही. विसरलेले कितीही आठवले तरी गवळी गीत गाणार नाही. किती बढिया वाटते. कोणावर टीका नाही आहे, पण किती कवी जे न दे के रवी किती पद्धतशीर म्हणलं नाही. जाय ना 3 तिगाडा काम बिगाडा आहेच नसू. म्हणून बौद्ध धर्माच्या जनगणनेत महाराष्ट्राचा शासन निर्णय आहे 8 नोव्हेंबर 1990चा. जे बाहेरगावचे असतील त्यांनी एक कॉपी माझ्याकडून घेऊन जावी. मी आणल्या होटलचे लोक आले सुद्धा. मुरमाडीच्याच लोकांनी 2 नेवाची गरज नाही. फुकट भेटला का मग चालले माफ मगांचा. त्याच्या खिशात आहे त्याचा, पण वाटत आहेत ना कल्पना ताईन तारखा ताईन दे म्हणतो मला. लोकांना असं वाटते फुकट भेटला का मस्तच होते असं घेतलं. आमचे बहुत प्रायमरी गुरुजी येथे असतील तरी सांगतो, पहिलं तरटपट्ट्या ते दप्तर गिफ्तर यावाचे ना, तर पहिलं चेक दुरून आपल्या गाडीत टाकून टाकायचं. मी त्याच विभागाचा माणूस आहे, मी आणलो नाही. म्हणजे आपणाला कधी कधी कसं वाटते फुकट आहे तर घेऊन कधी टाकले एक खिशात पुन्हा एक मागते. कधी कधी हे लग्नात उगीच तुम्ही आता चहा पाणी ठेवता, नूडल्स गिडल्स पागल लोक. मग कोणतरी म्हणले तारखाताईच म्हणले वाटते प्रस्तावित उगीच फॅशन करू नका. अरे त्याला जेवण देतात 4-5 भाज्या राहते, त्याला कोणती खाऊ समजेल आणि बिमार पडते घरी जाऊन. त्याला जेवलं पुन्हा पान खाऊ मंचुरी खाऊ नूडल्स म्हणतो. म्हणलो साला पागल मी जात नाही अशा लग्न तुम्हाला सांगतो. हां हसले म्हणजे तुम्ही जाता असे. पण हसला तो फसला असा झाला. म्हणजे मी हसलो बेटा, एकदम आरोप झाला माझ्या. आता मी हसणार नाही, फक्त तुम्ही हसा. अरे हे नैसर्गिक स्वभाव आहे हसणे. हा ॲटोमॅटिक तुम्ही किती रागात राहणं, पण एखाद्यानं तुमची मजा गिजा घेतल्यानंतर किती दुःख राव थोडंसं हसल्यासारखा करते. तसं तुम्ही सगळे हसल्यावर मी नाही हसले बरं वाटते का? मला बरं नव्हतं की इतकी माणसं हसावं आपण सिरियस राहावं, अजिबात नाही. म्हणून मी हसून टाकलो. मॅडम तो आरोप चुकीचा आहे. पुढचा मला हे म्हणायचं होतं की हा 1992चा 90चा फुटायचा. मी हे सांगतो की 1956ला बौद्ध झाल्यामुळे या देशातल्या सरकारनं आमच्या सवलती काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी यशवंतराव आंबेडकर, BC कांबळे, दादासाहेब गायकवाड आणि बाकीची जी मंडळी होती ती भांडले आणि 1962ला बौद्धांना SCच्या सवलती लागू करण्याचा आदेश केंद्र सरकारने सगळ्या महाराष्ट्रांना दिला. अरे सगळ्या राज्यांना दिला. म्हणजे बौद्धांना सवलती का नाही? कारण तो SCतून आला. फक्त आज बौद्ध झाला, नाव बदलला, सवलत कशी जाईल? बाबासाहेबांनी दिले.
1962 पासून बौद्धांना एससीच्या सवलती महाराष्ट्र शासनानं लागू केल्यानंतरही मगाशी म्हणल्याप्रमाणे राजकारणी लोकांनी आपल्या जागा कमी होतील म्हणून आम्हाला पुन्हा जुनीच जात जुना धर्म लिहायला सांगल्यामुळे पुष्कळ ग्रामीण भागातले लोक त्याचे बळी पडले आणि बौद्धांची संख्या फक्त 1% झाली नाही. म्हणून पूर्वी 62 नंतर त्यांनी बौद्धांना एससीच्या सवलती लागू केल्या, परंतु भारताच्या जनगणनेत जी एससीची लिस्ट आहे त्या एससीच्या लिस्टमध्ये बौद्ध हा नाव लिहिला नाही. त्याचा फायदा घेऊन जनगणना करणारा जो आयुक्त आहे तो आपली यादी प्रकाशित करते, त्या यादीनुसार जनगणना होते आणि म्हणून बौद्धांची संख्या वाढत नाही. आता हे लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जी काही आपली मंडळी होती त्या मंडळीने जोर धरला आणि त्यांनी 8 नोव्हेंबर 1990 एक निर्णय काढून घेतला. हा निर्णय सगळ्या गावच्या अध्यक्षांना सचिवाकडे राहिलं पाहिजे. बुद्ध विहारात आल्यानंतर त्यांनी राजकारणाच्या गोष्टीऐवजी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? धम्माच्या गोष्टी केल्या पाहिजे. राजकारणाचे अड्डे बुद्ध विहार होऊ नये तर धम्माचे संस्कार निर्माण करणारे केंद्र व्हावे यासाठी बुद्ध विहाराची निर्मिती झालेली आहे, कृपया लक्षात घ्या. आणि म्हणून हा काढून टाकले आणि याच्यामध्ये सगळे संदर्भ दिले आहेत. याची हेडिंग फक्त तुम्हाला वाचतो. अनुसूचित जातीमधून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीचे समजण्याबाबत. म्हणजे बौद्ध मी झालो तरी मला अनुसूचित जातीचे समजा आणि अनुसूचित जातीच्या जो काही रमाई घरकुल योजना असेल, 50% जोडी भेटत असेल, तुमच्या शेतावर फुकटात माती टाकत असतील सरकार, तर त्याही योजना तुम्ही घ्या. पण बौद्ध लिहायला विसरू नका. सुरुवातीला असं होतं की हिंदू आणि शीख या दोनच धर्मात एससीच्या जाती होत्या, परंतु मग शासनानं पुन्हा असं पत्र काढलं की हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात सुद्धा एससीचा समावेश होऊ शकतो. आणि म्हणून या जीआरनुसार आता तुम्ही तुमच्या धर्माच्या रकान्यात बौद्ध सांगणे आणि तो शाईनं लिहिला आहे हे बघून खाली स्वाक्षरी करणे. राहिला इकडचा मुद्दा कन्फ्युजनवाला, जात का लिहायची? हा झाला धर्म, अल्पसंख्याक. बौद्ध शब्द लिहिल्यामुळे 2006च्या शासन परिपत्रकानुसार त्याला अल्पसंख्याकाच्या सवलती मिळतात. अल्पसंख्याक म्हणजे कोण? ज्यांच्या धर्माची संख्या या देशात कमी आहे. या देशात धर्माची संख्या कोणाची कमी आहे तर त्याचे नाव आहेत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, ईसाई, जैन, पारशी आणि बौद्ध. कोणता सुटला? मग कोणाची फक्त संख्या जास्त आहे? तो उससे अपन को 1956 से कोई लेना देना नाही. वो शब्दशी त्या शब्दाचा आणि आपला काही देणं घेणं नाही. बरोबर. मग आता अनुसूचित जातीच्या प्रवर्गात मोडता का? याचं उत्तर तुम्हाला होय द्यावं लागणार आहे. ज्यांना बौद्ध म्हणून फक्त अल्पसंख्याकच मी सवलती घेईन असं वाटते त्यांनी इकडे नाही म्हणलं तरी चालते. पण माझा विकास झाला, माझ्या सामान्य समाजातील रांगी, मोहली, निमगाव, उरमाडीच्या सगळ्या समाजाचा विकास झालेला नाही. मग त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्याला रिझर्वेशनची गरज आहे, त्यांना विविध योजनांची गरज आहे असं समजून मला नाईलाजाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गात मोडता का असा प्रश्न त्यांनी विचारला. तर जर आरक्षण पाहिजे असेल तर आपणाला होय म्हणावं लागेल. म्हणजे आपल्यासमोर 2 पॉईंट दिले बाबासाहेबांनी. कोणते? बौद्ध व्हा, स्वाभिमानाने जगा, सवलती गेल्या तरी चालतील. पण जेव्हा लोकांनी प्रश्न विचारला की आमच्या सवलतीचं काय, तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ह्या सवलती माझ्या पोटाच्या खिशात आहेत, मी तुम्हाला मिळवून देईन. पण बाबासाहेब राहिले नाही, मिळवून दिल्या नाही, मिळवणारे झगडत आहेत, मिळाल्या नाही. म्हणून महाराष्ट्र शासन हा पुरोगामी शासन म्हणून एक पत्र पुन्हा समजण्यासाठी तुम्हाला 28 सप्टेंबर 2017 काढलं. श्याम तागडेची सही आहे, मुख्य सचिव.
की त्याच्यात त्यांनी म्हणलं की राज्यातील 9 बौद्ध समुदायात बौद्ध समाजाप्रमाणे अल्पसंख्याक विकास विभागाच्या सर्व सुविधा योजनांचा लाभ घेता येते. म्हणजे पहिल्या पत्रानुसार कोणाचा लाभ घेता येते? अनुसूचित जातीचा. आणि दुसऱ्या पत्रानुसार कोणाचा लाभ घेता येते? अल्पसंख्याकाचा. अल्पसंख्याक ज्यांना समजला त्या मुसलमानांच्या शाळा आहेत. काऊन मुसलमानांचा त्यांच्या धर्मावर तुमच्यापेक्षा गंभीर श्रद्धा आहे. त्यांच्या बायांना मस्जिदीमध्ये जाण्याची मुभा त्यांच्या धर्मात नाही आहे, पुराणात नाही आहे. म्हणून त्या बाया आपल्या घरी दिवसातून 5 वेळा रुमाल डोक्यावर मांडून अल्लाच्या पुढे काय पडतात? बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध विहारात जाण्याची परमिशन दिली. सांगा संध्याकाळी किती बाया माणसं विहारात असतात? एकच वेळ जायचा. आमच्या अंडर असणारे मुस्लिम गुरुजी बिचारे त्यांच्या धर्मावर आगाढ श्रद्धा असल्यामुळे 1:30 वाजता सरकारी सुट्टी नाही आहे तरी कोकणीमध्ये असलेला शेख गुरुजी विचारून नाहीतर कधी बिना विचारून नमाज पडायला वळसा लागली. तुमच्या गावात यांची श्रद्धा आहे, यांचा विश्वास आहे कि हमारे सामने अल्लाह के सिवा कोई नहीं है. क्यों? उनका खतना होता है. खतना समजते? त्यांचे एक प्रोग्राम होते, त्याला सुन्नत म्हणतात. पोरगा 5 वर्षाच्या पर्यंत होईपर्यंत त्याचा एक खतना सुन्नत नावाचा प्रोग्राम करतात आणि तिथं एक त्यांचा गुरु बोलावतात. त्याच्यासमोर त्याला सांगतात की हमारा जो कुछ है वो अल्लाह है, जो देता है वो भी अल्लाह है और जो नहीं देता वो भी है. आणि ते लोक पहा मग त्यांचे टोपी लावून कसे ईदचा सण साजरा करतात. किती दिवस? 1 महिना. मुस्लिम सण ईदचा सण किती दिवस साजरा करतात? 1 महिना. म्हणजे आणि ख्रिश्चन लोक नाताळचा सण किती दिवस साजरे करतात? 10 ते 15. त्यांच्या शाळेत तुमची पोरं कार्मेल स्कूल, ख्रिश्चनांची शाळा, त्यांचा मुख्याध्यापक, त्यांचा फादर, त्यांच्या टीचर आंध्राच्या, कर्नाटकच्या, तिकडच्या नाही भेटल्या तर इकडच्या 2-3. ॲक्च्युली म्हणजे ओरिजिनल पोझिशन मांडत होती तुमच्याकडं. आणि तो फादर तिथं ख्रिश्चन तो जो कोण आहे येशू ख्रिस्तच्या पुढं प्रार्थना करायला लावतो. तुम्ही माना तर नको माना, आपल्या शाळेला 10 दिवसाच्या सुट्ट्या देतो. आमचा रोज नाही आहे. आमचा पोरगा 5-6 वर्षाचा होईल तरी त्याला बुद्ध धम्म म्हणजे काय कोणी सांगत नाही. 11वी 12वीत गेल्यानंतरही त्याला कोणी सांगत नाही. इंजिनिअरिंग डॉक्टरला गेला की यायला बुद्धाचा धम्म समजेच नाही वाचल्याशिवाय. मग का समजला नाही? तर आमच्या पोरांना त्याचा एक प्रोग्राम धम्म दीक्षेचा आमच्या लोकांनी करून घेतला नाही. जसा मुस्लिम सुन्नत करतात, ब्राह्मण तो कोणता करतात? त्यांचा एक प्रोग्राम आहे मुंज. करेक्ट. समता सैनिक दलाची ताकद आहे की त्यांना हे माहीत आहे. मी विसरवतो. तुम्ही आम्ही भीम के लगते जिगर ना इधर ना उधर, कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडवी. आम्ही काय करत आहोत? स्वतःसाठी जगलाच तर मेलाच बाबासाहेब म्हणतात. मी सुट्टी काढून आलो. धर्मानंद सर सुट्टी काढून आले, हंसराज लांडगे सर सुट्टी काढून आले, गौतम लांडगे सुट्टी काढून आले, ते संतोष उके आहेत सुट्टी काढून आले. तुम्ही मैत्री संघाच्या ड्युटीवर असाल तर सुट्टी काढून आले. आमच्या सुट्ट्या लोक फक्त सारीच्या लग्नातच काढतात. बाकीच्या दिवशी मला वेळच नाही म्हणतात. उदाहरणच सांगत आहोत. कोणाच्या उलट असेल तर तो काही लावून घ्यायचा नाही. मला हे सांगायचं आहे की धम्मासाठी आम्ही वेळ द्यायला तयार नाही. हे जे समता सैनिक दल आहेत बिना मानधनानं काम करत आहेत. हे माझ्या मागं वासनिक सर आहेत, विठ्ठल वासनिक. वय आता त्यांची 70च्या पुढे आहे. 75 वर्ष वय आहे. समता सैनिक दलात चोप पासून या मुरमाडीत आले. तुमच्या गावाजवळची लोक आले मगाशी आणि कार्यक्रमाला वेळ आहे म्हणून निघून. काही लोक आम्हाला माहीतच नाही म्हणून नाही आले. मंडळ्या कशा माहीत होती? कुरूची मंडळी कधी आहे,
खांबाड्याचा तो मेलापट कधी आहे, किती लोकांची गर्दी, कोण देते तुम्हाला पत्र? मार जाऊन बसता त्याच्या जेवणाच्या वेळावर, नाही लागून त्याला जेवण द्यावं लागते. आता आमचा हा कोणीतरी येते मात्र तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, काय सोळा हे सगळे धम्मदीक्षा घेतलो आपण. आता सोळा विचार बदलले तर माणूस बदलतो, विचार बदलले नाही तर माणूस बदलत नाही. मी असं म्हणत होतो की बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मानुसार आता आम्हाला ह्या सवलती दिलेल्या आहेत, पण ह्या सवलती देताना अनुसूचित जातीच्या यादीत बौद्ध, नवबौद्ध किंवा फ्रॉम शेड्यूल कास्ट कन्व्हर्टेड टू द बुद्धिझम असे शब्द न टाकल्यामुळे कोणाच्या हातात होत आहे? केंद्र सरकारच्या. केंद्र सरकारचा राष्ट्रपती अंतिम अधिकार कोण आहे आता? रामनाथ कोविंद. कोणत्या कास्टमध्ये म्हणते माहिती? बरोबर आहे. कोण बोलला? तू बोलला. आमचा राष्ट्रपती आहे तरी का तिथं नाव नाही टाकत आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे अरे हा SC आहे, पण SC चा नाही. आमचा कोणी आमदार असेल, आमचा कोणी खासदार असेल, तो आमच्या कास्ट मधला आहे, पण तो आमच्या कास्टसाठी नाही. आमच्या कास्टसाठी काम करणारा माणूस आम्हाला पाठवा लागेल, तर आम्ही काही पाठवू शकत नाही. पाठवू शकत नाही तर बुद्धाच्या दमानं जगू तर शकतो, पाठवू का शकत नाही? शॉर्ट उदाहरण सगळ्यांचं. आमची लोकसंख्या भारतात 15%, महाराष्ट्रात 13.5 सध्या. SCची संख्या महाराष्ट्रात 13.5% आहे, 100%. या SC मध्ये किती जाती आहेत महाराष्ट्रात? 59. आणि स्वतःला बौद्ध समजणारे पकडले तर 60. या 60 जातींची संख्या 13.5 आहे. मग त्याच्यात तुम्ही येतं बसणारे हे प्युअर बाबासाहेब बोलले, हे किती असतील? मग 60 जाती आहेत. 60 जातीची संख्या 13.5% आहे. आता आमचे जास्तीत जास्त असतील तरी किती टक्के असतील? असं समजू आपण 10% आम्हीच. मग आता माझा माणूस तुम्हाला तिकडे कायदे मंडळात पाठवायचं असेल तर माझ्या माणसाला कमीत कमी 35% मतं पाहिजे. मतदानाच्या 35% जेवढं मतदान झालं त्याच्या किमान 30-35% पुढे आहे. मला सांगा तुम्ही 10% आहे, तुमच्या 2 गट सोडले. 2 गट म्हणजे एक जे कोणी महार समजतात ते, जे कोणी बौद्ध समजतात ते, हा एकच आहे. पण आता हे 2 सोडले तर इतर 58 लोक तुमच्या संगच राहत नाही कधी कधी. पण ज्यांना अभ्यास झाला अशा काही जाती आपल्या धम्मात जुळत आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इथं असलेले धम्मराव नारायणराव दुर्गम महाराज. कमी आहे, प्रमाण कमी. मगाशी ज्यांनी भाषण दिलं, आता कल्पना ताईला ते माहीत नव्हतं. मी अध्यक्ष म्हणून किती वेळ माईकवर बोला, माझी अध्यक्ष पदाची इंटरेस्टच कमी होईल म्हणून मी कमी करू बोलतो. तर जिथं बोलायचं आहे तिथं मला बोलतो. की धम्मराव दुर्गमवार सर यांना बौद्ध धम्मातले आणि त्या धम्मातले तत्व कळले आणि 3 जानेवारी 2016ला वडसाला दीक्षाभूमीवर बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अधीनस्थ झालेल्या कार्यक्रमात एवढंसं लेकरू धरून नवरा बायकोनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. लक्षात घ्या. त्यांना तुम्ही ओळखत नसाल म्हणून मी उभं करतो 1 मिनिटासाठी. सर प्लीज, की हे धम्म सर्वांना जयगुण करा, त्यांना जयगुण करा, ते तुमच्यासाठी म्हणजे प्रेरक आहे. मित्र हो, त्यांनी ते सोडलं नाही. बौद्ध धम्म स्वतःसाठी जगलाच तर मेलाच, मी असं म्हणलो. त्यांनी सोडलं नाही. त्यांना वाटलं की मी बुद्ध झालो, समतेच्या विचारा झालो, समतावादी होतो, आता माझा समाजही त्याकडे वळला पाहिजे. त्यांनी प्रयत्न केलं आणि 19 फेब्रुवारी 2019ला वळसाच्या दीक्षाभूमीवर आम्ही एक धम्मदीक्षा सोहळा घेतला. त्या धम्मदीक्षा सोहळ्यात राजरत्न आंबेडकर नावाच्या माणसाच्या हस्ते त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा त्यांच्या समाजातल्या 60 लोकांना दिली. त्याच्यात हे दीपक बोलीवार आहेत, हे जे आहेत ना, ते सुद्धा त्यांच्यात आहेत. म्हणजे आज ते आमच्यासाठी बौद्ध आहेत, तुमच्यासाठी बौद्ध आहेत, स्वतःसाठी बौद्ध आहेत. मी म्हणतो काय की तुम्ही एकटं काय स्वतःसाठी नोकरी करता, गाडी घेता, हे करता, कुत्रा पोसता, उगीच पांढरावालानं त्याला धरून सकाळी फिरता, त्याच्यापेक्षा लोकांत जा, विहारात जा. काय कुत्र्याला धरून जातात आणि एवढे माणसं असताना व्हॉट्सअप मध्ये 2-4 लोक नुसते कुत्रे धरून फिरताना सकाळी दिसतात, तेव्हा मला वाटतं हा कुत्रा हो का माणूस हो. नाही, हे जोक वाटते. मी आता हसत नाही, मॅडम माझ्याकडे पाहत आहे.
हो, म्हणजे एवढी वर्षाची लोकसंख्या असेल काय तू एकटंच जाऊन कुत्र्याला धरून फिरत आहे? चालेल, तुझ्या घरी कुत्र्या 5,000चा आणून त्याला बिस्किट आणि दूध द्यायला तू तयार आहे आणि समाजातल्या गरिबासाठी थोडीशी वेळ द्यायला तू तयार नाही. अशी वृत्ती जर नष्ट होईल तेव्हा आमच्या समाजाचा विकास होईल. नाही तर दिसताना आम्ही शुभ्र दिसू पण पूर्ण अंदर काय राहणार आहोत? आपण काळे कुट्ट राहणार आहोत. बाबासाहेब होते म्हणून सन्मान मिळालं. आजची परिस्थिती अशी आहे, उद्या आमच्या पोरांना नोकऱ्या मिळतील याची गॅरंटी नाही आहे. मला पेन्शनवाली नोकरी आहे, माझ्या नंतरच्या लोकांना पेन्शन नाही आहे, त्याच्यानंतरच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेस आहे आणि त्याच्या पुढं सवलती संपून राहिलेल्या आहेत. तुमची पोरं काय तुमच्या बांधलेल्या सिमेंटच्या घराचं माती खाऊन जगणार आहे? अच्छी बात है. इसलिए बाबा साहब ने बोला की समाज के हित में ही अपना सुख निहित आहे. आणि म्हणून हा सामाजिक कार्यक्रम म्हणून आपण बौद्ध धर्म घेतलेला आहे. जरी 1956ला बौद्ध धर्म आम्ही झालो तरी आज आम्ही त्या बौद्ध धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी एक संस्कारमय कार्यक्रम भंतेजी जास्त घेतलेला आहे. यापुढेही आपण बौद्ध धर्माच्याच वाटेवर राहू असा संकल्प सर्वांनी करायचा आहे. तुम्ही याच्यासोबत बाबासाहेबांचं वाक्य एक होतं की प्रत्येकाने केवळ तो बौद्ध बनणे हेच त्याचे कर्तव्य नसून बाबासाहेबांनी लिहून ठेवला की प्रत्येकाने आता दरेकाला दीक्षा द्या. त्याचा अर्थ तो आहे की प्रत्येकाने आता केवळ बौद्ध बनून होणे एवढंच त्याचं कर्तव्य नसून त्यांनी इतरांना बौद्ध करणे हे त्याचं खरं कर्तव्य आहे. ते कर्तव्य तुम्हाला आम्हाला करावं लागेल. मागच्या एका मीटिंगमध्ये ॲडव्होकेट सोनाली मेश्राम इथं आहेत, त्यांच्या घरी बसलो, मी चर्चा केल्या थोडीशा. त्याच्या धम्माराव काळातून एक राजेंद्र कोडापे नावाचे सर आणले सर्व्हिसला, ते पण इथं आहेत. लक्षात घ्या, आपली माणसं येत नाही, बाकीचे कशी बरोबर येतात. राजेंद्र कोडापे बोधलीचे आहेत. त्यांनी माझं फक्त 15-20 मिनिटाचं व्याख्यान ऐकलं. त्यांच्या मनात तो विचार होता आणि ते माझ्याशी जुळले आणि आज ते या कार्यक्रमात आले धम्माराव सरांच्या बरोबर आणि त्यांनीही दीक्षेचा फॉर्म भरला. तेही तुमच्या आमच्यासोबत काय झाले? बौद्ध झाले. राजेंद्र कोडापे सर, प्लीज स्टँड अप. लक्षात घ्या, हे आहेत ते राजेंद्र कोडापे. तुम्ही म्हणाल आता कोणत्या प्रवर्गातले? SP. आता शेड्यूल ट्राईब आमच्याकडे येत आहे. शेड्यूल कास्ट इतरवाले धम्मराव सारखे, दीपक गोलीवार सारखी माणसं येत आहे. बाबासाहेबांच्या काळात त्याचा PS ला नानकचंद रत्तू मातंग समाजाचा रात्रंदेव बाबासाहेबांचं शिक्षण दिलं. बाबासाहेबांच्या काळात त्यांच्या प्रेरणेनं ब्राह्मण बौद्ध झाले. त्याच्यातली रूपाताई कुलकर्णी, सुरेश भट्ट आहेत, हे बौद्ध झाले ब्राह्मण लोक. आज आम्ही बौद्ध असून हिंदुत्वाकडे जर वळलो तर आमच्या पिढीचा नायनाट होईल. म्हणून आम्हाला पंचशिलाशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्ही बौद्धाच्या धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहिलेच पाहिजे, कारण आता आपल्याकडे 2 TR आहे. ओके, याच्यापेक्षा कोणाला सखोल विचारायचं असेल तर माझा नंबर 9404822583 वर फोन करायचं रात्री. आता नाही म्हणजे आता वेळ जाईल माझा. फोन करायचं आणि विचारायचं कसं तुम्ही असं सांगले, पण माझ्या मनात अजूनही काय आहे? शंका. आमचे लोक शंका घ्यावाले वस्ताद आहेत. वस्ताद आहेत. किती तुम्ही चांगलं सांगा, तो का सांगते रे म्हणून तिकडे जातील आणि दुसऱ्याच चर्चा करतील आणि आमची कमावलेली इमेज कशी डाऊन होत राहील असाच प्रयत्न जगतभर करतील आणि एक दिवस खड्ड्यात सब जाणे. सगळ्यांना जायचं आहे, सगळ्यांना खड्ड्यात जायचं आहे. सन्मानानं जा. जिवंत असलेले लोक असे नाही मेले पाहिजे. तुम्ही मेल्यावर बरा झाला, हा मेला बहुधा जास्तच भानगडी समाजात करत होता. त्याच्यापेक्षा नाही, हा चांगला माणूस होता, त्याला आपण गेलं पाहिजे, ते करा आणि मग बौद्ध धर्माच्या वाटेवर बौद्ध म्हणून नोंद करा. आणि आपले शब्द ते तेरवी शब्द वापरायचं नाही, पुण्यानुमोदन शब्द वापरायचे. काही पत्रिका मला तेरवीच्या बुद्धवाशी शब्द वापरायचे नाही. तर बसलेल्यांनी तरी लक्ष द्या, दिवंगत शब्द वापरायचे. लक्षात घ्या. बुद्धवाशी म्हणजे जसं बुद्धाची त्रिशरण म्हणत नव्हता, तो कसा बुद्धाच्या तिथी जाईल? कसा जाईल? अरे तो दुसऱ्या जागी जाईल ना, कारण होतं की बुद्धवाशी. बुद्ध कोई हो नहीं सकता, अभी हुआ नहीं फिलहाल. बाबा साहब भी बुद्ध नहीं हुए, क्या हुए? बोधिसत्व. बाबासाहेब बोधिसत्व म्हणजे बुद्धाच्या जवळ गेले. बुद्ध झाला. ते कोणी सांगत असतील विष्णूचा अवतार तर त्या 3.5% त्यांची पोळी शेकाची असते, म्हणून लोकांनी चुत्या बनवण्याचं काम करतात आणि मंदिर म्हणतात. बाकी चाललं ना तुम्हाला.
म्हणजे सांगायचा अर्थ कसा आहे माझा, की काही लोकांना चुत्या बनवल्याशिवाय त्याची इमेज तयार होत नाही, म्हणून तो चुत्यात बनवण्याचा धंदा करतो. पण नंबर 2 वो नंबर 2 होता है, नंबर 1 होता है. आकाशातल्या सूर्यांकडे बघून बाबासाहेब एकदा म्हणाले होते, म्हणे तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. बाबासाहेब सुद्धा काम करता करता तळपत्या सूर्यांकडे बघून म्हणाले होते, म्हणे की तू तेचला तर मी इथला सूर्य आहे. तू तिथल्या ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी इथल्या साऱ्यांना प्रकाशमान करेल, असं बाबासाहेब क्षमता होती. मी आता तुमच्यासमोर डेअरिंगनं बोलतो तर माझी थोडीफार क्षमता. विदाऊट नॉलेज नाही काम कर सकते. नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज पॉवर. तुमच्याजवळ असलेले ज्ञानचं तुमची ते क्षमता आहे, पॉवर आहे. बाबासाहेबांजवळ तेवढं ज्ञान होतं. जगात 6 विद्वान झाले, त्याच्यातला भारतातला 1. बाकीचे 5. अमेरिकेतला अब्राहम लिंकन, जर्मनीतला कार्ल मार्क्स, रूसमधला लेनिन, रूसमधला आइन्स्टाईन आणि चीनमधला माओ त्से तुंग असं नाव आहे. माओ त्से तुंग चीनचे नाव असे. किती झाले? 6 बाबासाहेबांनी. इन इंडिया फ्रॉम इंडिया जागतिक कीर्तीच्या 6 विद्वानांमध्ये जेव्हा गणना झाली अमेरिकेमध्ये, त्या कोलंबिया विद्यापीठात दुसऱ्या, आता तर तिथं लिहून टाकलं ज्ञानाचे प्रतीक, त्याच्या खाली बाबासाहेबांचा फोटो आहे. अमेरिकेत नॉलेज ऑफ सिम्बॉल, ज्ञानाचं प्रतीक इंग्रजीमध्ये नॉलेज, त्याच्या खाली बाबासाहेब फोटो आहे. अमेरिकेत भारतातला आहे तो. मी असं म्हणतो की त्या ज्ञानाच्या भरोश्यावर आम्ही जे मोजणी झाली ते इंडियातला एकमेव ठरला. इतक्या कठीण परिस्थितीत शिक्षण घेणारा, कधी शाळेत बसून, कधी बाहेर बसून, कधी दिव्याच्या खाली, कधी इलेक्ट्रिक खंब्याच्या खाली बसून शिकणारा माणूस या देशात शिकला आणि जगातला 6 विद्वानामधले एक झाला. तो तुम हम भी पढ़ सकते हैं. क्या होना? इच्छा, सोच होना तुम्हारी. हर गुब्बारा उड सकता है, तो कोणत्या तरी एक पुस्तकात आहे. आणि एका दुकानदारानं लालच फुगे फुगवले. सगळ्या पोरांनी लालच फुगा घेतला म्हणे. एक पोरगा मागं लागला आपल्या आईच्या, मलाही असा फुगा घेऊन दे. तेव्हा तो त्या दुकानदाराकडे गेला फुगा फुगवणारा. त्याच्याकडचे लाल फुगे संपले होते. तेव्हा त्यानं सांगितलं काळा फुगा घ्या. ते पोरग नाही म्हणे. काऊन नाही म्हणे? त्याला हे माहीत होता की सगळे लाल फुगे आहेत, हे उलट आहे. तेव्हा दुकानदारानं उत्तर दिलं, तो गंभीर होता. तो असा होता, हर गुब्बारा उड़ सकता है. गुब्बारा म्हणजे फुगा. हर गुब्बारा उड़ सकता है, उसमें खाली क्या होना? हवा होना. तो हवा तो फुकट में मिल रही है. तुम्हारे आगे पीछे सामने साइड में क्या है? बरोबर. बुझ गया दिया तो क्या हुआ? बुझ गया दिया तो क्या हुआ? उसमें तेल से भीगी बाती तो है. म्हणजे दिवा भिजला म्हणून काय झालं? तेलानं भिजलेली वात आहे ना. अब कहीं से चिनांगरी ढूंढो और जला, मिल जाएगा थोडाफार. सूर्य डुबला म्हणून आमच्याकडे काय रात्री प्रकाश राहत नाही का? नाही, आमच्या देशात सूर्य सायंकाळी इकडे कुठं तरी जाते पता नाही, सकाळी कुठून इकडे येते पता नाही, पृथ्वी फिरते म्हणते पण कोणी पडत नाही. फक्त आता कालपासून आमच्या मास्तरीने पृथ्वी फिरल्यासारखी वाटते म्हणे उभा राहिला. हे खोटं नाही. ऍक्च्युली सांगतो तुम्हाला, आज लोकच वाटते पण मी करू का? मी उदाहरण व्यवहार असल्या. माझ्या पत्नीची तब्येत चांगली नाही. रात्री 12 वाजता MIR करून ब्रह्मपुरीहून आणून आजची व्यवस्था काल करून ठेवली ना, आज इकडे आलो बिंदास. घरातून आवाज मारला एवढ्या अंतरावर आमच्या वरचा दवाखाना आहे आमच्या घराजवळ. त्याचं नाव स्पर्श दवाखाना. मी म्हणलो समजा जास्त काय वाटला तर पायदळ चालत तिथपर्यंत जा, भरती होऊन टाका, बिल मी देईन. प्रॉब्लेम काय? बिल कोण भरणार आहे? मीच ना. तब्येत नाही बिघडून द्यायची मला. ऍक्च्युली म्हणजे तो वेगळा मॅटर तिचा. पृथ्वी फिरल्यासारखी वाटे. म्हणजे पृथ्वी नाही म्हणजे जमीन म्हणते, पण जमीन म्हणजे पृथ्वी. मला हे म्हणायचं होतं की सूर्य जरी इकडे डुबला म्हणून रात्री आता आम्ही अंधारात राहतो का? मानवाच्या समोर त्याच्या दिमागाने इतकं ज्ञान मिळवून टाकलं की याचा माणूस दिल्लीच्या माणसाशी बोलते ना दिसते, याचा माणूस बोलते ना दिसते.
ज्या पाण्यावर लहानसा खिळा फेकला तर अंदर डुबते, त्याच पाण्यावर जहाज मोठा असला तरी माणूस तिथून चालवते. ज्या हवेत तरंगू शकत नाही, उडू शकत नाही, तिथून माणसं विमान चालवतात. आणि माणसं मध्ये का ज्याच्या सहवासानं फिरणारे कुत्रे ते माणसासारखे वागतात. चूक म्हणलं तर चूक बसतात. हे बंदी म्हणतो तू रे आमचे मित्र त्याच्या घरी गेलो मी त्याला आवाज दिला कुत्रा भोगला. मी गेलो आवाज त्याला माझा मित्र आणि भोगला पण कुत्रा. मला कुत्र्याची भीती वाटते कारण मला लहानपणी चालला होता. ऍक्च्युली काहीच फोक नाही. मी त्याला म्हणलो अरे काय नाही मी कुत्रा अरे ये बनसोड तो कुत्रा भोवताल फिरत होता. मग तो तुरे त्याच्यावर जबरदस्तीनं हे बंटी बसून तुला बसला कुत्रा. कुत्रा शिकू शकतो. तुम्ही आम्ही माणसाचं नाही शिकू शकत का? बुद्ध धर्म किंवा पद्धती शिकू शकतो. सोचून मी इथं माझा विषय थांबवतो हा बुद्धांचा, की बौद्ध म्हणून आपल्याला जनगणनेत नोंदवायचं आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गात याला खूप स्वाभिमान आहे की मी आता मला सवलती नको, त्यांनी गॅस मारावं नाहीतर त्यांनी होय म्हणावं. दोन अर्थाने बोलतो याच्यासाठी की आम्हाला आरक्षणही पाहिजे आणि आम्हाला बौद्ध धर्मही पाहिजे, दोन्ही हवे. म्हणून यावेळी आपण अशी सवलत दिली. पुढच्या वेळी जेव्हा बौद्धांसाठी सेपरेट सवलतीच मिळवून देतील आमचे आमदार खासदार, तेव्हा आपण पुन्हा सगळे ठिकाणी बौद्ध लिहिणार आहोत. पण आज जातीच्या रकान्यात बौद्ध लिहिण्याची सोय शासनानं गुंतवलेली आहे. म्हणून थोडंसं तिथं थांबलो. फक्त अनुसूचित जातीत आहेत का तेवढ्या पुरतं आपल्याला होय म्हणायचं आहे आणि पुढे इकडे बौद्ध लिहायचं आहे. एवढी मात्र तुम्ही लक्षात ठेवा. इथं मूळ माहिती लागली तर मी तुम्हाला सांगलं फोनवर बोला. पुढचा मुद्दा माझा आता मी बौद्ध धर्माचा पुढचं काही जास्त बोलणार नाही. बुद्ध धर्मसंघ मी तुम्हाला सांगितलं आज पौर्णिमा आहे. त्या पौर्णिमेचं नाव पौष आहे. पौर्णिमा ह्या बौद्धांचे सण आहे. पौर्णिमा ह्या बौद्धांचे सण आहे. आणि मग प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक गावातील विहारात स्त्रिया पुरुषांनी जमा होऊन तथागताला वंदन केलं पाहिजे. मी मगाशी सांगू 5 वर्ष 6 वर्षापर्यंत तुमच्या पोराचा एक दीक्षा समारंभ झाला पाहिजे आणि तो बंदेजीच्या हस्ते झाला पाहिजे. आणि त्या पोराला समजून सांगितलं की हे तेरा नामकरण आहे. नामकरणच आहे तुझा एक वाढदिवस म्हणतात तुम्ही नंतर वाढदिवस साजरा करणं बंद करा. फुकट लोकांनी खाली बोलवा नको. लोक तयारच असतात. किती बिमार तयारच होतात. तुम्ही जेवणाचा प्रोग्राम कुठे ठेवा आणि तुम्ही निमंत्रण द्या. ते काही असो फॅमिली सहितच येतात. सिंगल येतच नाही जेव्हा आमचे पागल लोक त्या पत्रिकेत लिहून टाकतात संध्याकाळी 7 ते आपल्या आगमनापर्यंत. याही मस्त मोकाट का कितीही वाजता गेला तरी सांगतो मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. जेवणाच्या प्रोग्रामऐवजी असे प्रोग्राम घ्या तुमची भावी पिढी तयार करायची असेल तर. तिसरा पॉईंट म्हणजे पौर्णिमा हा बौद्धांचा सण आहे. पौर्णिमेला तुम्ही आले पाहिजे, शुभ्र वस्त्रात राहिले पाहिजे, सकाळी घरी त्रिश्रम पद्धतशीर म्हणले पाहिजे. पौर्णिमा ह्या बौद्धांच्या सण का झाले तर पौर्णिमेच्या दिवशी बुद्धाच्या काळात काही ना काही चांगले प्रसंग घडले. प्रत्येक पौर्णिमे त्या काळात काही हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल नव्हता. समजा हे पूर्ण लावलं जानेवारी फेब्रुवारी इंग्रजी म्हणून यायला म्हणतात इंग्रजी महिने. लिहितेच मराठीत म्हणतात इंग्रजी महिने. सप्पा उलटा काम बोलताना किती पाठ्यात लोकांना हे इंग्रजी महिने आणि इंग्लिश कठीण आहे का म्हणलं तर पोरं हो म्हणून आईशी इंग्लिश कोण नाही बोलत नाही जन्म महिने सांगताना इंग्रजी. आणि मराठी महिने कोणते होत हे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण चालेल 8 महिने. तर या महिन्यात जी पौर्णिमा आहे ते त्या पौर्णिमेला त्या महिन्याचं नाव दिलं जाते. संपला विषय. पौष महिना आहे. पौष महिन्याची पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला का घडला असा? त्या पौर्णिमेला राजा बिंबिसाराची राजधानी राजगृह येथे तथागत बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर पहिल्यांदा भेट दिली. राजगृह जास्त होत आहे माझ्या पण सांगतो. राजगृह म्हणजे राजगृहाला त्यांनी भेट दिली का तर हा बिंबिसार राजा सिद्धार्थ परिव्राजक होताना त्यांच्या राजवाड्यात गेला म्हणजे त्या राजगृहातून गेला पुढे. तेव्हा हा बिंबिसार त्या सिद्धार्थाला सांगत होता की तुमचे पिताजी माझे परमस्नेही आहेत.
तुम्हाला वैभव संपन्न राजवाडा असून तुम्ही परिव्राजकता ग्रहण करून तुम्ही संन्यासी जीवन जगत आहात हे मला बरोबर वाटत नाही. तुम्हाला तुमच्या वडिलाचं ते राज्य मान्य नसेल तर मी तुम्हाला अर्ध राज्य देतो, पण तुम्ही बाहेर जाऊ नका. सिद्धार्थ ऐकले पण थांबले नाही, कारण त्यांचा मनाचा निश्चय पक्का होता. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांनी राजा बिंबिसारच्या राजगृहाला भेट दिली. ही पहिली घटना त्या पौर्णिमे दिवशी. आणि दुसरी घटना ही पौर्णिमेला राजगृहात सिद्धार्थ बुद्ध म्हणजे तथागत बुद्धाने भेट दिल्यानंतर हे राजाला कळलं. आणि हा राजा त्या बुद्धाच्या अनुयायांना जिथं थांबले होते तिथं फॅमिली सहित गेला. त्यानं वंदन करून त्यानं रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्याकडचं भोजनदान घ्या. तथागत बुद्धाने मान हलवून होकार दिला. दुपारच्या नंतर त्यांच्या घरी गेले आणि राजा बिंबिसाराच्या घरच्या सगळ्या माणसांनी त्या दिवशी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. ही दुसरी घटना पौष पौर्णिमेची. सगळ्या पौर्णिमेला काही ना काही घडलं. चैत्र पौर्णिमा पहिली, सुजातानं कीर्तन केलं. चैत्र. वैशाख पौर्णिमा, सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले. एक एक सांगा. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेला यशोधरेचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाचा विवाह झाला. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झाले. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाला म्हणजे बुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त झाले. पौर्णिमा चैत्र संघ. आषाढ पौर्णिमेला वर्षावासाची निर्मिती झाली. आषाढ पौर्णिमेला महामायाला गर्भधारणा झाली. आषाढ पौर्णिमेला त्यांनी आपल्या 5 मित्रांना जन्म दिला. प्रत्येक पौर्णिमा श्रावण गुरुत्याग केला म्हणजे मी 1-2 श्रावण पौर्णिमा. श्रावण पौर्णिमेच्या वेळी डाकू अंगुलीमाला त्या दिवशी तथागताला शरण आला आणि त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. प्रत्येक अश्विन पौर्णिमा. अश्विन विजयादशमीला बाबासाहेबांनी सम्राट अशोकाचं अनुकरण करून म्हणतात की बुद्धाची धर्माची दीक्षा 14 ही तारीख योगायोगाने आहे. असे सगळे जर विचार केला तर प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घटना. फाल्गुन पौर्णिमा लास्ट. होलिका नावाच्या स्त्रीला आमच्या भर चौकात त्या देशद्रोहीने जाळून मारला तुम्हाला. आणि तो आनंद म्हणून ते साजरा करतात. आणि आम्ही पागल लोक त्या होळीजवळ जाऊन पूजा करतो. बंद करा. पोळ्याचा नंदी बळी, दिवाळीचे फटाके, संक्रांतीचा वाण, होळीचा फागवा म्हणजे रंगखेळी बंद करा. करून सांगलो बंद करा. त्या होळीच्या दुसऱ्या दिवशी शहरातल्या आमच्या बायका, माझी सोड म्हणतो, आमच्या काही बायका असा रंग खेळतात घरी येताना हे कोणाची बायको समजायचं नाही. जो वाटला पण ठोक नाही, रोग ठोक आहे. काय म्हणतो तुम्ही कोणाचे सण? बौद्धांचे सण साजरा करा म्हणजे पौर्णिमा करा. मित्रांनो, बुद्ध धम्म संघ हा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने या जिल्ह्यात गेल्या 5 वर्षापासून किंवा जे काही वर्ष झाले असतील त्याच्या आधी आपण लहान मोठे कार्यक्रम करत होतो, पण आता दी बुद्धिस्ट सोसायटीच्या नावानं आपण कसे कार्यक्रम करत असतो. हा धम्माचा प्रचार व प्रसार आहे. ही बुद्धिस्ट सोसायटी तुमच्या प्रत्येक गावात स्थापन झाली पाहिजे. आणि अध्यक्षपद घेऊन काम नाही, वेदलेखा अध्यक्षपदाचा चोचीतला चारा देत होता सारा, मायेचा उभारा एक गीत आहे त्याच्यात बाबासाहेबांनी. चोचीतला चारा देत होता सारा, ती पाकळाची ती मौनीसारखं केली. आणि मोठं मोठ कसा उद्धारली पोटी पुढे भीमा तुझ्या जन्म. एक भीमराव जन्माला आला. आम्ही आता इतके हुशार डॉक्टर फाक्टर सगळे जे वकील झालो. आम्ही तर समाजासाठी आठवड्याचा 1 दिवस देऊ शकत नाही. पुऱ्या सरकारी सुट्ट्या तुम्ही घ्या, पण समाजासाठी एक रविवार द्या. हे सारे लोक रविवारी लग्न ठेवते. कोणाच्या लग्नाला जावा हा प्रश्न आहे. ही संस्कृती का निर्माण झाली? तर नाही, माझा भाऊ कर्मचारी आहे, त्याला सुट्टी मिळत नाही म्हणून रविवारी लग्न.
सारेच लोक आता कोणाचा नाही कोणाचा भाऊ ना कोणाचा नाही कोणाचा काका कोटी नाही कोटी कंपनीत तरी कर्मचारी आहेच ना. सारे लोक रविवारी लग्न ठेवायला लागले ना. लग्नात सहकुटुंब सहपरिवार जेवण भेटते तर हे लोक विहारात कसे येतील. आता रविवारचे लग्न कमी करा. आजचा कसा सोहळा बरोबर पौष पौर्णिमेला ठेवला. मैत्री समोर बसतील बौद्ध समाज आणि मलाही फोन आला 28 तारखेला आहे. मीही म्हणलो कसं करावाचा, सुट्टी नाही आहे. कोणी आमच्या वरचे अधिकारी कधी कधी सुट्टीच देत नाही. आम्ही म्हणलो होकार दिला. समजा एक दिवस मी ड्युटीवर नाही गेलो, माझ्या साहेबाची माझा पटत नसेल, रजा मंजूर नाहीच केलं नसेल तर का करायचं जास्तीत जास्त. मग हा पगार समाजासाठी समजावचा असं होत नाही. तुम्ही टेन्शन घ्यायचं नको. मला फोन करा कोणाला तुम्हाला अडचण जिल्ह्यात आली तर कोणत्या ऑफिसची त्याची टेन्शन. तुमची हक्काची रजा आहे. तिकडचं काम आटोपून आम्ही येतो ना. जसं मी म्हणलो आमच्या मॅडमला मी रात्री दवाखान्यात 12 वाजता तो गौतम आणि दुसरी गिरधर मिश्रा होते की ती व्यवस्था केली मला याचायचं. तशी व्यवस्था तंत्री करता येईल ना आपल्याला. आम्हाला आजचं काम मला 2-4 फोन आला पीचे काम मी कालच करणार होतो. वीज सर तुम्हाला सगळ्यांना मला सांगत आहे तुम्ही सर्व्हिस करा, बाकीचे सर्व्हिस करा नाही ते आमचा मग हेवा करतात. हेच कर्मचारी एवढा पगार भेटतात समाजाचं काम नाही करत. आम्ही 200 रुपये रोजीचे कसे करावं काका तुमच्या डोक्यात विचार येते तो बरोबर आहे त्याला. म्हणून तर समाजानं कोणावर बाबासाहेबांना कोणावर तुरा दिली समाजाची शिकलेल्या पढे लिखी. बाबासाहेबांवरती वेळ आली होती पढे लिखे लोगोने म्हणजे तशी वेळ आता तुम्ही शिकले सवरणे येऊ नका. स्वतःसाठी जगलात तर मेलात बाबासाहेब म्हणतात. दुसऱ्यासाठी जगलात तर जगला तशी म्हणतात. रिटायर्ड होईल मग मी समाजसेवा करीन अशी म्हणणारे लोक हे रिटायर झाल्यानंतर करतील याची गॅरंटी नाही. त्याच्या आधीच तुम्ही सवय लावा थोडं थोडं काम करावं म्हणजे तुम्हाला ती सवय लावा. मी तुमचं अभिनंदन करू ज्या तुम्ही आता गडचिरोलीला असलेल्या मैदानात कोणी सर्व्हिसला असतील नसतील की तुम्ही या समाजकार्यात पडले. तुमच्या सहकार्यानं मोरमाडी समाज पुढे झाला आणि त्याने दीक्षा समारंभ घडवून आणले. त्यामुळे आम्हालाही तुमच्यापुढे उभं राहण्याची संधी मिळाली म्हणून तुमचं अभिनंदन करतो. आणि याच पद्धतीनं बाकीचे लोक पुढे जाऊन काम करतील असा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि मी पुढील 5 मिनिटांनंतर थांबतो. अजिबात पाय दुखले नाही ॲक्च्युली म्हणजे पाय पाहून दुखले. 56 वर्ष कंप्लीट झाली. 57वा रनिंग आहे. 1 वर्ष 3 महिने रिटायर्ड आहे. या बुद्धिस्टची तारीख ज्यावेळी त्या दिवशी गेलो तर तो म्हणे की त्याला असं थोडंसं सांगत नाही बुद्धिस्टचा वगैरे तुम्ही भ्रांती होऊ नये. टक्कल मी करून येईन तेव्हा तुम्ही मला ओळखणार नाही केली जी म्हणतो तुम्ही. असो शेवटच्या 5 मिनिटांवर आपण असं जाणार आहोत. सर्वांना माझी नम्र विनंती आहे ती नम्र विनंती अशी आहे की आपण सर्व खरंच धम्माच्या कामात आपली वेळ द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. त्यासाठी म्हणून मी ह्या 2, 4, 5, 6 गोष्टी सांगितल्या आहेत. आता जो बुद्धिस्ट सोसायटीतर्फे राजरत्न व भारताने जगात नाव निघायचं याच्यासाठी केवळ की यापुढं आम्हाला SC प्रवर्गात आहो हेही सांगण्याची वेळ येणार नाही 10 वर्षांना. डायरेक्ट बौद्ध आणि बौद्धच दुसरं. आणि म्हणून ही बौद्धांची जी चळवळ आहे बौद्ध बनव बौद्ध लिखो बौद्ध के रीतीचे जीव ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. यासाठी आम्ही जिल्ह्यात नव्याने आता बुद्धिस्ट सोसायटी तयार केलेली आहे. गेल्या 2 वर्षापर्यंत आमच्या एक आयुष्यमान निर्वास मारुती मेश्राम नावाचे सर अध्यक्ष होते. ते दिवंगत झाले 3 जानेवारी 2021ला. आणि त्याच्यानंतर आम्ही आता आमच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रिटायर्ड आयुष्यमान इंजिनियर नरेश मेश्राम यांना घोषित केलेले आहे. ते त्यांचं तुम्हाला परिचय व्हावा म्हणून मी तेवढं बोलतो. ते हे आहे उर्जा. सर्वांनी जेवढी हे बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत वडसरला. आम्ही नवीन सोसायटीमध्ये बुद्धिस्ट सोसायटीमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री अध्यक्ष उपाध्यक्ष घेतला. त्याच्यात पुरुषमध्ये सिद्धार्थ साखरे आहे. पुढं बसत म्हणजे हे सिद्धार्थ साखरे आहेत. हे आरमोरी आणि गडचिरोलीला राहतात. यांची पण इच्छा आहे की धर्मसेवेत आपली वेळ गेली पाहिजे. त्या आधारानं यांना सर्वांना जयभीम करा. सर्वांनी जयभीम करा.
यानंतर उपाध्यक्षामध्ये आम्ही ॲडव्होकेट सोनाली मेश्राम यांना घेतलेलं आहे. त्या पण इथं आलेल्या आहेत गडचिरोलीला नवीन. त्यांना पण विनंती आहे पुढे या, तुमचं सगळ्यांची परिचय व्हावा या दृष्टीने. आणि सर्वांनी त्यांना जयभीम करा. यांनी पण तुम्हाला जयभीम. त्याच्यानंतर आम्ही कोषाध्यक्ष म्हणून एका आमच्या धम्म उपासिकेला नियुक्त केलेलं आहे. त्यांचं नाव आहे विभाताई विशाल कुंबळे मॅडम. या इकडे हा आमच्या उद्दिष्ट सोसायटीच्या कोषाध्यक्ष आहेत. सर्वांना जयभीम. बसा इकडे. त्यानंतर प्रवक्ता मुख्य संघटक म्हणजे या संघटनेचं जिल्हाभर संघटन बांधणी करणारा त्याला मुख्य संघटक म्हणतात. त्यासाठी आमच्याकडे आंबेडकर विद्यालयात टीचर असलेले वर्षाच्या आयुष्यमान हंसराजी लांडगे सर हे आमच्या या बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्ह्याचे संघटक आहेत. सर्वांना त्यांच्या वतीने जयभीम. त्यानंतर प्रवक्ता म्हणून म्हणजे त्याची काही बाजू मांडायची आली तर ती मांडण्यासाठी लोकांनी माझं नाव सुचवलं. मी लोकांना विचारलं सुचवा तर त्यांनी माझं नाव सुचवलं. म्हणून मी आता या जिल्ह्यात या बाजू काही मांडायच्या असतील तर प्रवक्ता म्हणून माझी नियुक्ती आहे. मी सर्वांना जयभीम. त्यानंतर धानोरा विभागात म्हणजे गडचिरोली विभागात 4 तालुके येतात. गडचिरोली, चामोर्शी, धानोरा, मुळचेरा या विभागाचे अध्यक्ष म्हणून त्या दिवशी आम्ही घोषित केलं. त्यांचं नाव आहे सोपानदेव मशाकेत्री साहेब धानोरेचे. ते आज आले नाही पण नाव लक्षात ठेवा. ते आमच्या या 4 तालुक्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबतीला काम करण्यासाठी आम्ही आता ज्यांचं नाव ठेवलं होतं राजेंद्र कोडाबे सर. प्लीज यायचे. यांना आम्ही या विभागाचे सचिव तुमच्या विभागाचा या सरांच्या ताब्यात हे तुमच्यापर्यंत येतील. यांचे नंबर वगैरे मी तुम्हाला देतो. सर्वांना जयभीम. आणि देसाईगंजचे दुसरे आहेत विनोद चहारे. आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य सचिव हा पद आहे त्या सोसायटीचा मुख्य पद. तर तो मुख्य सचिवाचं पद आम्ही नाही दिलं. राजरत्न आंबेडकर सरांनीच 19 फेब्रुवारीला त्यांची नियुक्ती केली. ते आहे तिथं धम्मराव तानाजू सर. मागाशी ज्यांना सर हां इकडे या आता म्हणजे आता नवीन म्हणून इथं मी जे नाव छापायला लावली होती हे आमचे जुने नाव आहे. हे नवीन कार्यकारिणी आम्ही त्या दिवशी 24 तारखेला संविधान सभागृहात धम्मानंद मेश्राम सरांचं निवासस्थान त्याला बळीराजा पॅलेस नाव आहे. त्यांच्याकडे वरती त्यांनी स्वतः सामाजिक चळवळीसाठी एक सुंदर हॉल तयार करून ठेवलेला आहे जो तुम्हाला सामाजिक कार्यासाठी मीटिंगसाठी विनामूल्य स्वतः देतात. हजर राहू असं दिसलं नाही गडचिरोलीत म्हणून धम्मानंद मेश्राम हे आमचे सल्लागार आहेत या सोसायटीचे. त्यांना मी विनंती करतो की थोड्या वेळासाठी त्यांनी इकडे बसावं आणि त्यांनी सर्वांना जयभीम तरी करावं. बरं हे आपल्या सोसायटीचे धम्मानंद मेश्राम विस्तार अधिकारी आहेत. तुमच्या बांदोलीचे रहिवासी आहेत. मोडीला टीचर होते. त्याच्यानंतर परीक्षा देऊन ते विस्तार अधिकारी झाले. भामराजला कार्यरत आहेत. आता ते प्रभारी दिवो गट शिक्षणाधिकारी म्हणून शिक्षणाची धुरा भामराज सांभाळत आहेत. ते आपल्या सोसायटीत सल्लागार म्हणून. त्याच्यानंतर आमचे दुसरे सल्लागार माझीच ना आजी म्हणजे दोन्ही ते आमचे सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते आधीपासूनचे आदरणीय काका गडकरी साहेब आहेत. सर्वांना ओळख हवी म्हणून माझं म्हणजे बोलणं फक्त 2 मिनिटांचा शेवटचं मी शुभेच्छा देईन आणि बसते. त्याच्यानंतर बाकीची लोक म्हणजे प्रसिद्धी प्रमुख आमच्या ह्या कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रसिद्धी प्रमुख ज्यांनी नव्याने दीक्षा 19 फेब्रुवारी 2019ला घेतला जे डोंगरगाव गडचिरोलीचे रहिवासी आहेत आणि आता तुमच्या नजरेसमोर आहेत ते दीपक बोलीवार सर. हे आमचे प्रसिद्धी प्रमुख आहेत. सर्वांना त्यांच्या वतीने आणि या सर्वांचं आम्ही तुमच्या वतीनं सर्वांच्या वतीने शब्दसुमनाने आता वेळ जाऊ नये म्हणून शब्दसुमनाने सर्वांचं नवीन बॉडीचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील कामं आमच्या बरोबरीने करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी सुद्धा आता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियासाठी स्वतः काम करावं आणि इतरांनी जोडावं म्हणजे कार्यकारिण्या पुन्हा राहिल्या. यासोबतच आमचे जुने बॉडीमध्ये ज्यांनी विविध पदं आम्ही भूषवायला दिली होती त्यांना आम्ही कार्यकारी सदस्य म्हणून कायम केले. कार्यकारी सदस्य म्हणून तर त्यापैकी इथं उपस्थित असलेल्या आयुष्यवती संगीताताई रामटेके मॅडम तुम्ही पुढे या.
संगीताताई रामटेके मॅडम ह्या आपल्या विभागाच्या जुन्या पोस्टनुसार संस्कार प्रमुख होत्या, पण राजरत्नाने नवीन स्ट्रक्चर निर्माण केलं. त्या स्ट्रक्चरमध्ये जय भीम सगळ्यांना जय भीम करा. त्या स्ट्रक्चरमध्ये हे पदं नाही आहेत म्हणून आम्ही त्यांना कार्यकारी सदस्य ठेवले. यासोबतच आमचे एक दुसरे मिलिंदी खोबरागडे इथं हजर आहेत. त्यांनी पुढे यावं थोडं, आणि हे आमचे कार्यकारी सदस्य आहेत. सर्वांनी जय भीम आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. यासोबतच करणाऱ्या कोंडाड्याहून इथं या कार्यक्रमाला स्पेशली आलेल्या आहेत अनिताताई शिंदे मॅडम उभे राहा. म्हणजे आता त्या तालुक्यावर काम करतील. दुसऱ्या मंगलाताई शिंदे आहेत, त्यांनी पण उभे होऊन सर्वांना जय भीम करावं. ह्या काल परवापर्यंत सरपंच होत्या. कशामुळे? आपल्याकडे रिझर्वेशन होतं त्याच्यावर. उत्तम काम केलं त्यांनी. सेवा आणि 10 मेला समित्या बरखास्त झाल्या ग्रामपंचायतच्या. या निवडणुकीत काही त्या उभ्या नव्हत्या.